10वा जो अध्याय आहे त्याच्या 4थ्या आणि 5व्या श्लोकापर्यंत चर्चा केली होती. तर हा जो 4था आणि 5वा श्लोक आहे त्यात कृष्णाने सांगितले होते की कसे ते सगळ्या सद्गुणांचे स्रोत आहेत याविषयी चर्चा केली होती. अर्थात सगळ्याचे स्रोत भगवंतच आहेत, पण विशेषतः चांगले जे गुण आहेत त्यांचे स्रोत कृष्ण आहेत. तर जे गुण या अ, 4थ्या आणि 5व्या श्लोकांमध्ये सांगले होते, जे सद्गुण सांगितले होते ते सगळे सत्वगुणातले गुण आहेत. आणि हे सत्वगुणातले जे गुण आहेत त्याद्वारे आपण कृष्णाला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आणि जे कृष्णांचे भक्त बनतात त्यांना भगवंत ते गुण स्वतः त्या गुणांनी ते सन्मानित करतात. म्हणजे भक्तांकडे हे गुण भग भगवंत स्वतः देतात. परंतु जरी हे जे सद्गुण आहेत हे जरी खूप आपल्याला अ, मदतीचे आहेत, कामाचे आहेत, परंतु ते सत्वगुणातले आहेत आणि त्यामुळे या गुणांद्वारे आपण कृष्णाला समजू शकत नाही. हे जे चांगले गुण आहेत त्याद्वारे आपण कृष्णाला समजू शकत नाही, कारण कृष्ण जे आहेत हे सत्वगुणाच्या देखील पलीकडचे आहेत. हम्म. आणि त्याचप्रमाणे जे महान ऋषी देवता ते देखील जे सत्वगुणामध्ये स्थित असतात ते देखील कृष्णांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेने समजू शकत नाहीत. म्हणून श्रील विश्वनाथ ठाकूर म्हणतात की जे शास्त्रांचा ज्यांनी अध्ययन केलेलं आहे ते सुद्धा कृष्णाला समजू शकत नाही. त्यांच्या केवळ बुद्धीद्वारे समजू शकत नाहीत, कारण जी बुद्धी आहे ती देखील सत्वगुणाने बनलेली असते आणि तसेच दुसऱ्या गुणांनी देखील बनलेली असते. त्यामुळे जरी हे सगळे गुण कृष्णापासून तयार होतात, निर्माण होतात, तरीही आणि हे सगळे जे ऋषीमुनी आणि देवता आहेत हे पण कृष्णापासून येतात, तरीही ते कृष्णाला समजू शकत नाही, कारण कृष्ण जे आहेत हे सर्व जे त्रिगुण आहेत त्यांच्या पलीकडचे आहेत, ते गुणातीत आहेत आणि त्यामुळे हे लोक कृष्णाला समजू शकत नाही. तर हे झाला 4था आणि 5वा श्लोक. तर आपण आज आता 6वा श्लोक म्हणूया. महर्षयः सप्त पूर्वे महर्षय सत्त्वपूर्वे चत्वारो मनवस्तथा चत्वारो महत्त्वता मद्भावा मानसा जाता मतभावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः. येषां लोक हिमा प्रजा. भाषांतर. 7वा श्लोक आहे ना प्रभूजी? हरे कृष्ण प्रभूजी. हा, 7वा श्लोक आहे, 7वा आहे ना श्लोक? 6वा. हा. हरे कृष्ण. सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. हा. तर आता प्रभुपाद याच्यामध्ये भगवंत सांगतात की सगळे जे प्रजापती आहेत ते देखील त्यांच्यापासूनच उत्पन्न होत आहेत, असे भगवंत सारांश रूपाने या श्लोकात सांगत आहेत. तर जे प्रभुपाद तात्पर्याने म्हणतात की पूर्ण विश्वाची जी लोकसंख्या आहे त्याचा वंशावळीचा एक थोडा अंदाज भगवंत इथे देत आहेत. हम्म. तर सगळ्यात या संपूर्ण विश्वातले सगळ्यात पहिले व्यक्तिमत्व कुठले आहेत ते म्हणजे ब्रह्मा. हम्म. तर ब्रह्माजी हे भगवंतांच्या शक्तीने निर्माण झालेत
भगवंतांचं नाव आहे म्हणून हिरण्यगर्भ. भगवान विशेषतः गर्भोदक्ष आहे विष्णू, यांना हिरण्यगर्भ असे देखील म्हटले जाते, कारण त्यांच्या हम्म, तर विष्णू जे आहेत, त्यांना त्यांच्या नाभी कमलातून, गर्भोदक्ष विष्णू यांच्या नाभी कमलातून ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि नंतर ब्रह्मांपासून सगळ्यात पहिली सृष्टी काय आहे ब्रह्माजींपासून, ती म्हणजे चार कुमार, सनक सनातन सनंदन सनत कुमार, हे चार कुमार त्यांची सृष्टी ब्रह्माजी सर्वात आधी करतात. नंतर ब्रह्माजी त्यांना आदेश देतात की तुम्ही आता या विश्वाला मध्ये जे लोकसंख्या आहे ती वाढवायला मदत करा, कारण की त्यावेळेस लोकसंख्या काय होती, केवळ चार आणि एक, पाचच लोक होते, एक ब्रह्माजी आणि चार कुमार, अजून कुठलीच लोकसंख्या नव्हती. तर मग ब्रह्माजी म्हणतात या चार कुमारांना की तुम्ही मला आता लोकसंख्या वाढवायला मदत करा. परंतु ते चार कुमार ते स्पष्ट नकार देतात आणि ते म्हणतात आम्हाला आजीवन ब्रह्मचारी राहायचे आहे, कारण आम्हाला हे सगळं संसार वगैरे याच्यात काही पडायचं नाहीये, म्हणून ते ब्रह्मचारीचं व्रत धारण करतात. तर त्यामुळे ब्रह्माजी त्यांच्यावर फार रागवतात आणि त्या क्रोधातून त्यांच्या भ्रुकुटींच्या मधून, म्हणजे या भागातून रुद्र शिवजी यांचा जन्म होतो, रुद्र यांचा जन्म होतो. आणि नंतर ब्रह्माजी शिवजींना देखील सृष्टी करायला सांगतात आणि शिवजी त्यांची आज्ञा मानून सृष्टी करतात. परंतु त्यांची सृष्टी बरीच भयानक असते. अनेक भूत प्रेत यांची सृष्टी करतात. तेव्हा ब्रह्माजी त्यांना म्हणतात की नाही नाही, तुम्ही तुमची सृष्टी बंद करा, तुमचा जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलू, तोपर्यंत तुम्ही आपल्या ध्यान धारणा तपस्या करत राहा. म्हणून रुद्र जे आहेत त्यांच्यापासून देखील सृष्टी होत नाही, पुढे सृष्टी बंद केली जाते त्यांच्यापासून. नंतर जे ब्रह्मा जे आहेत ते 10 जे हे आहेत, 10 व्यक्तींचं सृष्टी करतात, ज्यामध्ये मरीची आणि पुलस्त्य पुलह नारद असे 10 जे आहेत, आणि प्रजापती दक्ष, या सगळ्यांची सृष्टी ब्रह्माजी करतात. आणि पुढे त्यांच्यापासून सप्तर्षी जे आहेत, 7 ऋषीच ते येतात. आणि पुढे त्याच्यानंतर 14 मनु जे आहेत त्यांची पण निर्मिती होते हळूहळू. तर प्रभुपाद सांगतात की तात्पर्यामध्ये हे पूर्ण जे 25 जण आहेत, 14 मनु, नंतर सप्तर्षी आणि 4 कुमार, यांना प्रजापती म्हटले जाते. संपूर्ण विश्वाचे ते प्रजापती म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि अशा प्रकारे अनेक अनेक असंख्य असे विश्व आहेत, त्यामध्ये असंख्य असे ग्रह आहे, आणि प्रत्येक ग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकसंख्या आहे. परंतु ही सगळी जी लोकसंख्या आहे, ती या प्रजापतींपासून आलेली आहे. तर म्हणून ब्रह्मा जी आहेत त्यांचं नाव काय आहे, पितामह. पितामह म्हणजे आजोबा. तर आजोबा का, कारण की जे जे बाकीचे सगळे आहेत, म्हणून आपण जेव्हा गोत्र विचारलं जातं तेव्हा साधारणतः सप्तर्षींमधून कोणाचं तरी एक गोत्र असतं, कारण त्या ऋषींपासून आपला आपला जो वंश आहे तो आलेला आहे. कश्यप गोत्र आहे, किंवा वशिष्ठ गोत्र आहे, किंवा गौतम गोत्र आहे, असे वेगवेगळे गोत्र आहेत. तर त्या गोत्रांपासून आपण आल्या असल्यामुळे, आपली वंशावळ आले असल्यामुळे त्यांना आपले पिता म्हणता येईल. तर हे सप्तऋषी किंवा 10 मनु, 14 मनु यांच्यापासूनच आपले गोत्र आलेले आहे, त्यांच्यापासूनच आपली निर्मिती झालेली आहे. त्यावेळी सृष्टीची सगळी जी आहेत निर्मिती ही या यांच्याकडून आले असल्यामुळे यांना पिता म्हणता येईल. परंतु या सगळ्यांची सृष्टी झालेली आहे ब्रह्मांपासून, म्हणून त्यांना पितामह म्हटलं जातं. तर जे आपले जे गोत्र आहेत यांचे ते सप्तर्षी वगैरे आहेत, हे सगळे मनु सप्तर्षी, आणि त्यांचे पिता ब्रह्माजी असल्यामुळे त्यांना पितामह म्हटले जाते. आणि परंतु ब्रह्माजी देखील विष्णूंपासून येतात, त्यामुळे त्यांना प्रपितामह किंवा कृष्ण यांना प्रपितामह असे म्हटले जाते, म्हणजे पणजोबा. एक प्रकारे. तर पितामह पितामह महतो धाता, असं भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये पण भगवंत पुढे म्हणतात. तर पितामह स्वतःच भगवंतांनी स्वतःला पितामह म्हटलेलं आहे.
तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कृष्णाची जी स्थिती आहे ती जर हं, जर केवळ जे सत्वगुणामध्ये जन्मलेले आहेत हे सगळे साधू, सगळे ऋषीमुनी किंवा देवता यांच्याद्वारे देखील समजू शकली जात नाही, तर मग आणि न त्याच्या पुढे तर हे बाकीचे जे प्रजापती आहेत ते पण त्यांना कृष्णाला आणि समजू शकत नाही. तर पुढचे जे त्यांचे वंशज आहेत ते कसे समजू शकणार? तर अशा प्रकारे कोणीच कृष्णाला समजू शकत नाही. मग कृष्णाला कसं समजू शकतो आपण? तर याविषयी प्रभुपादांनी दुसऱ्या अध्यायाच्या तात्पर्यामध्ये म्हटले होते, की ब्रह्मसंहितेमध्ये भगवान कृष्ण जे आहेत हे परमपुरुष भगवान म्हणून म्हटले गेलेले आहेत. त्यांच्यापेक्षा कोणीही वरचढ नाही आणि ते सगळं सर्व कारणांचे कारण आहे. तर इथे भगवंतांनी स्वतः म्हटलेले आहे की ते सगळे देवता आणि ऋषी यांचे कारण आहेत. हं. तर अशा प्रकारे सगळे देवता आणि ऋषी देखील कृष्णाला समजू शकत नाही. ते त्यांचे नाव किंवा त्यांचं व्यक्तिमत्व समजू शकत नाही. तर एक तथाकथित जे विद्वान आहेत या जगातले ते कसे समजू शकणार भगवंतांना? शक्यच नाही. हं. तर अशा प्रकारे कोणीच हे समजू शकत नाही की जे परमपुरुष भगवंत आहेत हे एका पृथ्वी तलावर एक सामान्य मनुष्यासारखे का येतात आणि असे अनेक अनेक अमानवीय असाधारण कार्य का करतात. हम्म. तर अशा प्रकारे आपण एक समजून घेतलं पाहिजे की भौतिक विद्वत्ता ही भगवंतांना समजण्यासाठी कारण ठरू शकत नाही. हम्म. तर भौतिक विद्वत्ता ही योग्यता नाही आहे भगवंतांना समजून शकण्यासाठी. हम्म. तर जर कोणाला जर भगवंतांना समजायचं असेल, शाश्वत सत्य समजायचं असेल, तर भगवंत काय म्हणतात? बघा मी इथे आहे. हम्म. म्हणजे तिथे त्यावेळेस 5,000 वर्षांपूर्वी भगवंत तिथे स्वतः उपस्थित होते आणि कृष्ण सांगत होते, बघा मी स्वयं भगवान इथे उपस्थित आहे आणि मी स्वयं पूर्ण पुरुष आहे. तर हे आपण जाणले पाहिजे. जरी आपण अचिंत्य भगवान यांना समजू शकत नाही तरी ते स्वतः उपस्थित असतात. हम्म. तर केवळ भगवंतांना समजण्याचा काय मार्ग आहे? तो म्हणजे आपण भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम यांचं नित्य पठन करून भगवंत जे पूर्ण सच्चिदानंद रूप आहेत यांचा अभ्यास करून भगवद्गीता आणि भागवताचा अभ्यास करून एक गुरुच्या आश्रयाखाली लावून आपण जर त्याचा अभ्यास केला तर आपण भगवंतांना थोड्याफार प्रमाणात समजू शकतो. हम्म. तर अशा प्रकारे हे जे महान व्यक्ती 25 महान व्यक्ती या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत हे 25 महान व्यक्ती देखील कृष्णाला एकाच पद्धतीने समजू शकतात. ती पद्धत काय आहे? कृष्णाकडून किंवा त्यांचे जे अधिकृत भक्त आहेत त्यांच्याकडून श्रवण करणे याद्वारेच ते कृष्णाला समजू शकतात. स्वतःच्या बुद्धिबळावर ते समजू शकत नाही. हे याचं तात्पर्य आहे. ठीक आहे, तर आपण आता 7वा श्लोक घेऊया. एतां विभूतिं योगं च एतां विभूतियोगं च मम यो वेत्ति तत्त्वतः मम यो मम यो वेत्ति तत्त्वतः व्यक्तित्वतः सोऽविकल्पेन योगेन सविकेन कल्पेन सविकल्पेन योगेन योगेन युज्यते नात्र संशयः. युज्यते नात्र संशयः. नात्र संशयः. हरे कृष्ण. हा वाचा. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो. यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हम्म. तर आता भक्ती योग जो आहे त्याद्वारे आपण कृष्णाला समजू शकतो हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की सगळ्यात सर्वोच्च बिंदू काय आहे आध्यात्मिक पूर्णतेचा? तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांविषयीचे जे ज्ञान आहे हे आध्यात्मिक प्रगतीचा किंवा आध्यात्मिक पूर्णतेचा सर्वोच्च बिंदू आहे. तर जोपर्यंत व्यक्तीला भगवंतांचे जे वेगवेगळे ऐश्वर्य आहेत हम्म, त्याविषयी पूर्ण विश्वास होत नाही तोपर्यंत ते भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नाही. भक्ती करण्यासाठी जो भाव आहे तो केवळ आपण भगवंतांचे ऐश्वर्य समजल्यावरच उत्पन्न होऊ शकतो.
जर भगवंतांचे महानता, ऐश्वर्य, त्यांचे सुंदर गुण ते जर आपल्याला कळले तरच आपण भगवंतांची सेवा आणि भक्ती करू शकतो. नाहीतर आपण भगवंतांची भक्ती कशी करणार? जर आपल्याला व्यक्तीची महानताच माहिती नाही तर त्यांचं गुणगान कसं करणार? जर आपल्या बाजूला जर एका टेस्ला कंपनीचे मालक येऊन बसले आहेत, टेस्ला कारच्या कंपनीचे मालक येऊन बसले, पण ते कोण आहेत आणि त्यांची काय महानता आहे हीच जर आपल्याला माहिती नसेल तर आपण त्यांचं गुणगान करू शकणार नाही. आणि भक्ती म्हणजे काय? भग भगवंतांचं गुणगान करणे आणि भगवंतांची सेवा करणे. जर आपल्याला भगवंतांची महानताच माहिती नसेल तर आपण भगवंतांची सेवा कशी करणार आणि त्यांचं गुणगान देखील कसं करणार? हम्म. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की सामान्यतः लोकांना माहिती आहे की भगवंत जे आहेत हे महान आहेत. हम्म. तर ख्रिश्चन जे धर्म आहे, ईसाई धर्म, त्याच्यात देखील लोक म्हणतात गॉड इज ग्रेट, भगवंत महान आहेत, हे ते पण म्हणतात. परंतु याविषयीची जी बारकावे आहेत किंवा एक विश्लेषण आहे हे त्यांना माहिती नसतं की भगवंत कसे महान आहेत. याचे जे अजून डिटेल्स आहेत ते त्यांना माहिती नसतात. परंतु जर आपल्याला हे बारकावे कळलेत आणि हे सगळं जे आपल्याला विस्तृत रूपात कळले की भगवंत कसे महान आहेत, तर नैसर्गिकरित्या काय होईल की असा व्यक्ती हे भगवंतांना पूर्णपणे शरणागत होतील आणि स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये, भक्तिमय सेवेमध्ये संलग्न करतील. तर म्हणून भक्ती करण्यासाठी आधी भगवंतांचे ऐश्वर्य जे आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे भगवंतांचे जे ऐश्वर्य आहेत, त्यांच्या ज्या शक्ती आहेत, त्यांचे जे अद्भुत कार्य आहेत, याविषयी माहिती, जी खरी माहिती आहे ती आपल्याला कुठे मिळते? ती आपल्याला श्रीमद भागवतम आणि भगवद्गीता यासारख्या शास्त्रीय शास्त्रांमधून, ग्रंथांमधून ही माहिती आपल्याला प्राप्त होते. तर अशा प्रकारचं हे जे ध्यान आहे, प्रभुपाद पुढे म्हणतात, हे असं जे भगवंतांचं जे ऐश्वर्य ज्ञान आहे हे का आवश्यक आहे? जेणेकरून आपली भक्तीमध्ये रुची जागृत होईल, भगवंतांची सेवा करण्यामध्ये रुची जागृत होईल. जेवढा आपण भगवंतांचे गुणगान ऐकू तेवढाच भगवंतांची सेवा करण्याची आपली प्रवृत्ती वाढेल. तेवढीच आपल्याला भगवंतांची सेवा करण्याची इच्छा होईल. अरे इतके सुंदर भगवंत आहेत, इतके महान भगवंत आहे, त्यांची सेवा का न करावी? जसं जेव्हा एका व्यक्तीला जर आपले प्रधानमंत्री आहेत त्यांचं जर महात्मा माहिती असेल तर तो व्यक्ती लगेचच, जर प्रधानमंत्री आले तर त्यांच्या लगेच सेवेमध्ये उपस्थित होईल. प्रधानमंत्र्यांना हे पाहिजे, प्रधानमंत्र्यांनी म्हटलं की मला एक रुमाल पाहिजे, तर लगेच कोणीतरी हजारो लोक त्यांना रुमाल आणून देतील. प्रधानमंत्र्यांनी म्हटलं की मला हे खायची इच्छा आहे, तर लगेच हजारो लोक त्यांना हे आणून देतील. कारण त्यांना प्रधानमंत्र्यांची महानता माहिती आहे. त्यामुळे त्यांचा सेवाभाव जो आहे तो स्वाभाविक रूपे इथे उत्पन्न होईल. तर त्याच प्रकारे जर आपल्याला भगवंतांचे जे शक्ती आहे, त्यांचे जे सामर्थ्य आहे, त्यांच्या ज्या लीला आहेत, त्यांचे सौंदर्य आहे, त्यांचे जे गुण आहेत किंवा त्यांचे जे ऐश्वर्य आहेत, याविषयी जर आपल्याला पुरेपूर माहिती झाली तर त्याद्वारे आपल्याला भगवंतांची सेवा करण्यामध्ये एक रुची, एक भाव जागृत होईल. म्हणून प्रभुपाद म्हणतात पुढे की आपण भगवंतांच्या जो महानता आहे हे समजण्याला मध्ये कुठल्याही प्रकारची आपण कुठल्याही प्रकारची कमी ठेवू नये आणि कधीच त्याचा आपण दुर्लक्ष देखील करू नये. जे भगवंतांच्या महानतेचं ज्ञान आहे त्याची आपण कधीही उपेक्षा करू नये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण जर आपण भगवंतांची महानता समजली तर आपण भक्तिमय मध्ये आपण दृढ होऊ शकू. या कारणाने आपण भगवंतांची महानता समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात आहे स्पष्टपणे की जो कोणी त्यांचे जे विभूती आहेत, या अध्यायाचा देखील शीर्षक आहे विभूती योग. तर जो कोणी भगवंतांच्या विभूतींना जाणतो तो भक्तीमध्ये स्थित आणि स्थिर होऊ शकतो. तर अशा प्रकारे हा जो श्लोक आहे त्याद्वारे 16व्या श्लोकामध्ये अर्जुन जे आहेत हे ऐकल्यानंतर 16व्या श्लोकामध्ये अर्जुन काय करणार आहेत? भगवंतांना त्यांचे जे ऐश्वर्य आहे, त्यांच्या ज्या विभूती आहेत त्या
अजून विस्तारित रूपात सांगण्यासाठी अ, प्रश्न करणार आहेत. आणि तो प्रश्न जो आहे अर्जुनाचा, हा कशावर आधारित आहे? या 7व्या श्लोकावर. कारण या अर्जुनाला भगवंतांविषयी जो प्रेम आहे आणि त्यांची जो सेवाभाव आहे तो वाढवायचा आहे, आणि त्यामुळे ते भगवंतांचे जे ऐश्वर्य आहेत ते जाणून घेण्याचे इच्छुक आहेत. तर अशा प्रकारे हा 7वा श्लोक होता. आता पुढचा 8 ते 11 हे जे 4 श्लोक आहे, हे भगवद्गीतेचे खूप खूप महत्वाचे श्लोक आहेत. कारण की भगवद्गीतेचं आपण आधी तर बघितलं होतं की भगवद्गीतेचं सार मन्मना भवमत भक्त या श्लोकांमध्ये आहे, तसेच सर्व धर्मांन परित्यज या श्लोकांमध्ये देखील आहे. परंतु भगवद्गीतेचं जे दुसऱ्या प्रकारे, एक प्रकारे जर आपण सार समजलं, किंवा एका प्रकारे भगवद्गीतेचं एक, जर आपल्याला थोडक्यात भगवद्गीता सांगायची असेल, भगवद्गीताचा जो संदेश आहे हा जर आपल्याला थोडक्यात सांगायचा असेल, तर हे पुढचे 4 श्लोक आहे. 10 क्रमांक 10.8 ते 11. हम्म. त्याला चतुश्लोकी भगवद्गीता असे म्हटले जाते. तर भगवद्गीता 4 श्लोकांमध्ये सांगायची तर हे 4 श्लोक सांगितले पाहिजेत. हम्म. तर जो कोणी अं, हे 4 श्लोक समजतो त्यांना भगवद्गीता पूर्णपणे समजली असं आपण म्हणू शकतो. तर 8व्या श्लोकामध्ये भगवंत त्यांचे जे ऐश्वर्य आहेत त्यांचा सारांश देत आहेत. आणि भगवंतांचे ऐश्वर्य जर खऱ्या रूपाने कोणी समजतं त्याचा काय परिणाम होतो ते देखील सांगत आहेत. तो परिणाम म्हणजे व्यक्ती भगवंतांचा शुद्ध भक्त बनतो. हा परिणाम होतो भगवंतांचे ऐश्वर्य जाणल्यानंतर. नंतर 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात आहे की शुद्ध भक्त त्यांची अर्चना कसे करतात, त्यांची पूजा अर्चना कसे करतात. आणि 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की भगवंतांचा जे प्रेममयी पूजा आहे त्यासोबत भगवंत कसे आदान प्रदान करतात त्याविषयी 10व्या आणि 11व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे चारही श्लोक खूप खूप महत्वाचे आहेत आणि पाठांतराचे आहेत. तर आपण आता 8वा श्लोक चालू करूया. अहम सर्वस्य प्रभवो अहं अहं सर्वस्य मत्तः प्रभवो सर्वं प्रवर्तते मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां धीमत्वा भजन्ते माम बुधा इति भाव मत्वा भजन्ते मां समन्विताः. बुधा भाव समन्विताः. बुधा भाव समत्विता. हरे कृष्ण. हम्म. हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचा. मीच सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगताचा उत्पादित करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणापूर्वक मला भजतात. हम्म. तर या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की कृष्ण जे आहेत हे सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगाचे स्रोत आहेत. म्हणजे सगळं काही आपण बघतो या जगामध्ये, चराचर सृष्टीत, भौतिक सृष्टी आणि आध्यात्मिक सृष्टी, सगळं काही कृष्णापासूनच आलेलं आहे. हम्म. तर भागवताच्या 1ल्या श्लोकामध्ये देखील म्हटलेलं आहे, जन्माद्यस्य यतः अन्वयात इतरतश्चार्थेषु अभिज्ञ स्वराट. भगवंत जे आहे जन्माद्यस्य यतः म्हणजे त्यांच्याकडून सगळं काही उत्पन्न झालेलं आहे. तर जे कोणी हे समजतं ते भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो आणि त्यांच्या पूर्ण हृदयाद्वारे ते भगवंतांचं भजन करतात, त्यांची अर्चना करतात. तर याच्यावर प्रभुपादांनी मोठे तात्पर्य लिहिलेले आहेत, पण हे तात्पर्य फार महत्वाचे आहे म्हणून आपण थोडेफार वाचणार आहोत. तर प्रभुपाद पुढे तात्पर्यामध्ये म्हणतात की जो कोणी एक विद्वान आहे, ज्यांनी वेदांचा अभ्यास एकदम परिपूर्ण रूपाने केलेला आहे आणि ज्यांच्याकडे चैतन्य महाप्रभू सारखे जे अधिकृत व्यक्ती आहेत त्यांच्याकडून माहिती आहे, आणि जे कोणी हे जी शिकवणी आहेत, वेदांची किंवा चैतन्य महाप्रभूंची शिकवण जे आहेत, हे आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे असे लोक भगवान श्रीकृष्णांना सगळ्या गोष्टींचं मूळ, भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टीचं मूळ म्हणून समजू शकतात. तर याचे अ, तीन योग्यता सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे
ज्यांनी खऱ्या अर्थाने वेदांचा अभ्यास केलेला आहे. दुसरा म्हणजे ज्यांनी चैतन्य महाप्रभू सारखे जे अधिकृत व्यक्ती आहे यांच्याकडून वैदिक शास्त्रांचं श्रवण केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे जे काही श्रवण केलेलं आहे त्यांचा ते प्रात्यक्षिक जीवनामध्ये त्याचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा व्यक्तींना भगवंत जे आहेत हे पूर्ण सगळी सृष्टीचे स्रोत भगवंत आहेत हे त्यांना समजू शकतं. हम्म. तर हे 3 योग्यता या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात. आणि म्हणून जो व्यक्ती हे सगळे जाणतो तो भक्तीमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे स्थित होऊ शकतो. हम्म. तर असा व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या ज्या चुकीच्या टिप्पणी आहेत, ज्या मूर्ख लोकांनी लिहिलेल्या टिप्पणी आहेत त्याच्यापासून कधीही व्यक्ती अ, एका दूर जाऊ शकत नाही. जे आपले अ, म्हणजे जे आपले मुख्य ज्या टिप्पणी आहेत किंवा ज्या अधिकृत टिप्पणी आहेत, हम्म, त्याच्यापासून व्यक्ती कधीच दूर जाणार नाही. असे हम्म, त्याच्यापासून विचलित होणार नाही, ढळणार नाही. कारण या जगामध्ये बऱ्याच लोकांनी भगवद्गीतेवर टिप्पणी लिहिलेली आहे. परंतु बऱ्याचदा ही टिप्पणी अधिकृत नाहीये, त्यामुळे त्याचे जे निष्कर्ष आहेत हे पण अधिकृत नाहीये. हम्म. तर एक राजकीय नेते होते, त्यांनी काय म्हटले की भगवद्गीता कशासाठी आहे? केवळ कर्म करण्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही देशभक्ती करा, तीच भगवद्गीतेची शिकवण आहे की तुम्ही देशभक्ती करा. किंवा तुम्ही आपले कर्म करत राहा, ही भगवद्गीतेची शिकवण आहे. तर ही शिकवण त्यांनी कुठून आणली? त्यांच्या स्वतःच्या तर्कातून आणली. तर ही भगवद्गीतेवर अधिकृत टिप्पणी नाही आहे. आणि जे लोक भगवंतांच्या अधिकृत भक्तांकडून भगवद्गीता ऐकतात आणि वेदांचं श्रवण करतात आणि त्याला आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात, हे लोक अशा अशा टिप्पणींद्वारे कधीही विचलित होत नाही. आणि जे भगवद्गीतेची मूळ अधिकृत अशी टिप्पणी आहे किंवा तात्पर्य आहे त्याच्यामध्ये ते दृढ राहतात. हम्म. तर अशा प्रकारे जे सगळे वैदिक ग्रंथ आहेत हे स्वीकार करतात की कृष्ण जे आहेत हे ब्रह्म, शिव आणि सगळ्या देवतांचे स्रोत आहेत. बऱ्याचदा असं होतं की जे मोठे मोठे विद्वान लोक आहेत जरी ते गीतेवर तात्पर्य लिहितात, टिप्पणी लिहितात, परंतु ते कृष्णाला मानत नाही. ही त्यांची समस्या आहे. त्यांना कृष्णाची शिकवण हवी पण त्यांना कृष्ण नको आहे. किती विचित्र आहे बघा. म्हणून प्रभुपाद जेव्हा वर्ध्याला गेले होते, वर्धा नावाचं शहर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तिथे प्रभुपाद गीता संमेलनासाठी गेले होते. परंतु गीता संमेलनामध्ये प्रभुपादांनी बघितलं की एक केवळ मेणबत्ती ठेवली होती, दिवा ठेवला होता, कृष्णाचा एक पण फोटो नव्हता. तर प्रभुपाद म्हटले की तुम्ही कुठलाही राजकीय जरी तुम्ही एक संमेलन करता तरीही राजनेत्यांचे तिथे फोटो असतात. जे दिवंगत राजनेते आहेत जसे गांधी, नेहरू यांचे फोटो असतात, इंदिरा गांधी यांचे फोटो असतात. पण आता तुम्ही कृष्णाविषयी संमेलन करतात परंतु तुम्ही कृष्णाला मानत नाही. हम्म. आणि कधी कधी ते लोक म्हणतात अरे कृष्ण काय, कृष्ण ठीक आहे, कृष्णाचं चारित्र्य खराब होतं, मग त्यांची गीता कशाला वाचताय तुम्ही? नाही, गीता पाहिजे पण कृष्ण नाही पाहिजे. किती विचित्र आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय असं म्हणणं की आई तू जे बनवलेलं मला जेवण पाहिजे पण आई नको आहे. आई तू निघून जा इथून पण मला तू बनवलेलं जेवण पाहिजे. अरे वा रे वा. असा हा हा कुठला नियम आहे? हा कुठला न्याय आहे? परंतु असे लोक आहेत या जगामध्ये, त्यांना कृष्णाशी काही घेणं देणं नाही. फक्त त्यांना कृष्णाचा जो संदेश आहे भगवद्गीता तो फक्त त्यांच्या इंद्रिय तृप्तीसाठी कसा चांगल्या प्रकारे वापरता येईल त्याचं त्यांच्याशी मतलब आहे. तर किती मतलबी आहे हे लोक, बघा ना तुम्ही. विचार करा किती मतलबीपणा आहे. परंतु जे प्रामाणिक भक्त आहेत, जे खरोखर भगवंतांचे जे शब्द आहेत त्यांना स्वीकार करतात आणि भगवद्गीतेचा परंपरामध्ये आचार्यांकडून, अधिकृत व्यक्तींकडून श्रवण करतात, त्यांना हे कळून चुकतं की कृष्ण जे आहेत हे साधारण व्यक्ती नाही आहेत. तर ब्रह्मा, शिव आणि इंद्र असे मोठ्या मोठ्या देवतांचे स्रोत देखील कृष्णच आहेत आणि संपूर्ण जगाचे स्रोत कृष्णच आहेत. हम्म. तर पुढे प्रभुपादांनी अनेक अनेक त्याच्याविषयी दाखले दिलेले आहेत. तर आपल्याला हे प्रभुपादांना हे सांगायचं आहे की तुम्ही असं समजू नका की आम्हाला इस्कॉनमध्ये कृष्ण आवडतात म्हणून आम्ही त्यांना सर्वोच्च भगवान मानतो आणि मग ज्याला जशी आवड असेल त्याने त्यांना भगवंत मानावे, असं नाहीये. हम्म.
ज्यांना शिवजी आवडतात त्यांनी शिवजींना भगवंत मानावे, ज्यांना गणपती आवडतो त्यांनी गणपतींना भगवंत मानावे, ज्यांना देवी देवी आवडते त्यांनी देवीला भगवंत मानावे. नाही, अशी गोष्ट नाहीये. हम्म भगवंत श्रीकृष्णच परमपुरुष भगवंत आहेत, हे केवळ भगवद्गीतेमध्येच लिहिलेलं नाही, तर अनेक अनेक जे दुसरे शास्त्र आहेत त्याच्यात देखील लिहिलेलं आहे. तर हे सिद्ध करण्यासाठी प्रभुपाद अनेक अनेक शास्त्रांना इथे ते सांगत आहेत, मांडत आहेत. हम्म. तर अथर्वेद मधले जे गोपाळ तापणी उपनिषद आहे तिथे असं सांगितलेलं आहे, यो ब्रह्माणम विदधाती पूर्वम यो वै वेदांश गापयती स्म कृष्ण. कधी कधी लोक म्हणतात उपनिषदांमध्ये कृष्णाचं नाव कुठे आहे, ते बघा हे उपनिषद आहे. कधी कधी म्हणतात श्रुतीमध्ये आमचा श्रुतीचं काहीतरी प्रमाण सांगा. स्मृती नका सांगू, तुम्ही तुम्ही पुराण नका सांगू, आम्हाला श्रुती सांगा. ठीक आहे, श्रुती बघा आहे अथर्ववेदातलं गोपाल तापणी उपनिषद आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे की कृष्णाचं नाव एकदम प्रत्यक्ष रूपाने या श्लोकामध्ये कृष्णाचं नाव लिहिलेलं आहे. तर काय म्हटलेलं आहे, ते कृष्णच होते जे सृष्टीच्या सुरुवातीला ब्रह्माजींच्या हृदयामध्ये वैदिक ज्ञानाचा त्यांनी संदेश दिला आणि त्याद्वारे त्यांनी वैदिक ज्ञानाचा प्रसार देखील केला. हे कोणी सगळं केलेलं आहे, कृष्णाने. कृष्ण शब्द बरोबर प्रत्यक्ष रूपाने तिथे आलेला आहे. नंतर पुढे नारायण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे, अथ पुरुषो हवै नारायणो कामयत प्रजाः सृजेती. तर याच्यात लिहिलेलं आहे की त्यानंतर भगवान नारायण यांची इच्छा झाली की आपण आता सर्व जे जीवात्मे आहेत त्यांची सृष्टी करावी. नंतर पुढे उपनिषद पुढे हे म्हणतात, हम्म, नारायणात ब्रह्मा जायते, नारायणात प्रजापती प्रजायते, नारायणात इंद्रो जायते, नारायणात अष्टौ वसवो जायन्ते, नारायणात एकादश रुद्रा जायन्ते, नारायणात द्वादशादित्याः. की नारायणांपासून ब्रह्माजींचा जन्म झाला. हम्म आणि नंतर नारायणांपासूनच प्रजापतींचा जन्म झाला, नारायणपासून इंद्राचा जन्म झाला, आणि नारायणांपासून अष्टवसूंचा जन्म झाला, नारायणपासून 11 रुद्रांचा जन्म झाला, आणि त्याद्वारे नारायणद्वारेच 12 आदित्यांचा देखील जन्म झाला. हे महानारायण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे नारायण कोण आहेत, हे कृष्णाचेच एक विस्तारित रूप आहेत. नारायण जे आहे ते कृष्णाचे एक विस्तारित रूप आहेत. नंतर पुढे त्याच वेदामध्ये लिहिलेलं आहे, ब्रह्मण्यो देवकी पुत्र. तर नारायण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की जे परमपुरुष भगवंत कोण आहेत, शाश्वत सत्य कोण आहेत, ते देवकी पुत्र कृष्ण आहेत. बरोबर. आणि नंतर पुढे लिहिलेलं आहे, एको वै नारायण आसीन न ब्रह्मा ने शानो नापो अग्नी सोमो नेमे द्याव आ पृथ्वी न नक्षत्राणी न सूर्य. तर याच नारायण उपदेशामध्ये म्हटलेलं आहे की सृष्टीच्या सुरुवातीला केवळ भगवान नारायणच होते, ब्रह्मा नव्हते, शिवजी नव्हते, पाणी नव्हते, अग्नी नव्हता, चंद्र नव्हता, स्वर्ग नव्हता, आणि पृथ्वी नव्हती, आणि आकाशात तारे देखील नव्हते किंवा सूर्य देखील नव्हता. हे महानारायण महाउपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. पुढे महाउपनिषदामध्ये हे पण म्हटलेलं आहे की शिवजी जे आहेत हे भगवंतांच्या कपोलातून तिथून प्रकट झालेले आहेत. तर अशा प्रकारे जे वेद आहे त्यांनी पण स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे की भगवंतच भगवान कृष्ण किंवा नारायण हेच ब्रह्मा आणि शिवजी यांचे स्रोत आहेत. आणि ते म्हणून ब्रह्मा आणि शिवजी जे आहेत ते देखील नारायणांची अर्चना सेवा उपासना करतात. पुढे प्रभुपाद मोक्ष धर्म जो आहे महाभारतातला त्यामधून सांगतात, प्रजापतीनां च रुद्रम चापी अहम एव सृजामी वै तौ हि माम न विजानीतो मम माया विमोहितो. जे प्रजापती आहे, जे शिवजी आहेत आणि दुसरे जे आहेत, तरी त्यांना हे माहिती नाही, परंतु त्यांची जी उत्पत्ती आहे, सृष्टी आहे, ती माझ्याद्वारेच केली जाते. त्यांना का माहिती नाही की ते माझ्याद्वारे निर्माण होतात, कारण ते माझ्या बहिरंगा शक्तीद्वारे, बहिरंगा शक्ती आहे त्याद्वारे मोहित असतात. मोहित टाकण्याची शक्ती त्याद्वारे मोहित असल्यामुळे ते मला जाणू शकत नाही.
आता प्रभुपाद पुराण पण सांगतात. तर आधी वेद सांगितलेत, उपनिषद आणि वेद, नंतर इतिहास जे महाभारत आहे त्याच्यातला श्लोक सांगितला. आता प्रभुपाद पुराणातला श्लोक सांगतात. कुठला श्लोक आहे? वराह पुराणामध्ये सांगितलेलं आहे, नारायण परो देव तस्मात् जातः चतुर्मुखः तस्मात् रुद्रो अभवत् देवः स च सर्वज्ञतां गतः. नारायण जे आहे त्यापासून तेच परमपुरुष भगवंत आहेत आणि त्यांच्यापासूनच ब्रह्माजींचा जन्म झाला होता, ज्यांच्यापासून शिवजींचा जन्म झाला होता. हे वराह पुराणात देखील सांगितलेलं आहे. हम्म. तर अशा प्रकारे कृष्ण जे आहेत हे सर्व सृष्टीचे सृजनकर्ता आहेत आणि सर्वच गोष्टींचे कारण आहेत. तर भगवंत म्हणून म्हणतात की जर, कारण मी सगळं काही माझ्यापासूनच आलेलं आहे, त्यामुळे मी सगळ्यांचा स्रोत आहे, सगळं काही माझ्या अधिपत्याखाली आहे आणि माझ्यापेक्षा वरचढ काहीच नाही, असे भगवंत सांगत आहे. तर कृष्णांपेक्षा वरचढ असे नियंत्रक अजून कुठलेच नाही आहेत. कृष्ण जे आहेत हे परमोच्च नियंत्रक आहेत. आणि जो कोणी भगवान कृष्णांना अशा पद्धतीने एक प्रामाणिक अधिकृत गुरूंच्या मार्फत समजू शकतो आणि हे सगळे जे वैदिक पुरावे आहेत त्याद्वारे समजू शकतो, अशा व्यक्तीची भगवंतांवर दृढ भक्ती, दृढ विश्वास, दृढ श्रद्धा निर्माण होते आणि अशा प्रकारे तो व्यक्ती पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये रत होतो आणि तो खऱ्या अर्थाने एक विद्वान व्यक्ती बनतो. तर केवळ असाच व्यक्ती जो भगवंतांना शास्त्रांद्वारे आणि गुरूंद्वारे समजू शकतो त्याला खरे विद्वान म्हटले गेले पाहिजे. आणि ज्या व्यक्तींना हे सगळं माहिती नाही ते खरे विद्वान नाहीत. तर एकदा फार मोठे मोठे विद्वान लोक शिला प्रभुपादांना भेटायला आले होते वृंदावनात. तर वृंदावनामध्ये प्रभुपाद जेव्हा होते तेव्हा त्यांनी त्या विद्वानांना प्रश्न विचारला की तुमच्या मते परमपुरुष भगवंत कोण आहेत? तर ते सगळे म्हटले, काय प्रश्न विचारला तुम्ही? हा प्रश्न किती कठीण आहे. या शास्त्रामध्ये असं सांगितलंय, त्या शास्त्रामध्ये तसं सांगितलेलं आहे आणि सगळीकडे भरपूर सारे गोंधळ आहे आणि आम्हाला ते अजून कळू शकत नाही. हा फार फार गहन विषय आहे. याच्याविषयी आपण कसं काय बोलू शकतो? की भगवंत कोण आहेत? तर प्रभू म्हटले, अच्छा. मग तिथेच एक गुरुकुलचे एक जे विद्यार्थी होते त्यांना प्रभुपादांनी बोलवलं. ते खेळत होते, त्यांना प्रभुपादांनी बोलवलं जवळ, ये इकडे. आणि नंतर प्रभुपादांनी त्यांना विचारलं, त्या गुरुकुलातल्या मुलाला विचारलं, भगवंत कोण आहेत? आणि त्या मुलाने उत्तर दिलं, कृष्ण भगवंत आहेत. आणि मग प्रभुपादांनी म्हटले, कृष्ण कोण आहेत? त्या मुलाने उत्तर दिलं, कृष्ण भगवंत आहेत. तर प्रभुपाद एकदम खुश झाले त्याच्यावर आणि त्याला एक छान सुंदर असा रसगुल्ला प्रभुपादाने दिला आणि त्याला परत पाठवले. तर प्रभुपाद म्हटले त्या विद्वानांना, बघा तुम्ही इतके वेद वाचून वाचून तुम्हाला भगवंत कोण आहे हे कळत नाही आणि आमचा गुरुकुलातला एक छोटासा विद्यार्थी आहे त्याला पण माहिती आहे भगवंत कृष्ण आहेत म्हणून. हम्म. तर अशा प्रकारे जो कोणी प्रामाणिक गुरूंतर्फे गुरूंमार्फत प्रामाणिक शास्त्रांचा अध्ययन करून जर समजण्याचा प्रयत्न करतो त्यांना भगवंतांविषयी कळते, भगवंतांना चांगल्या प्रकारे जाणू शकतात. परंतु जे लोक केवळ आपल्या शास्त्रां जरी वाचत असले किंवा जरी ते ऐकत असले, परंतु जर प्रामाणिक गुरूंकडून ऐकत नसतील किंवा प्रामाणिकपणे ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेमध्ये ऐकत नसतील, तर ते कधीच भगवंतांची जी परमोच्च स्थिती आहे त्याला समजू शकत नाही. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की एका मूर्ख व्यक्तींपासून एक कृष्ण भावना भावित व्यक्तीने कधीही भ्रमित होऊ नये, कधीही विचलित होऊ नये. आणि अशा प्रकारे भक्तांनी काय केले पाहिजे की सगळ्या प्रकारच्या जे अनधिकृत टिप्पणी आहेत, तात्पर्य आहेत, किंवा याच्यावर तर्क केलेले आहेत, भगवद्गीतेसारख्या ग्रंथांवर जे अनधिकृत टिप्पणी, तर्क, तात्पर्य दिलेले आहेत, त्यांचा कधीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आणि कृष्ण भावनेमध्ये त्यांनी पूर्णपणे दृढ निश्चयाने त्यांनी पुढे जावे, अग्रेसर व्हावे, असे प्रभुपाद या श्लोकामध्ये म्हणतात, तात्पर्यामध्ये म्हणतात. तर अशा प्रकारे या श्लोकांमध्ये हा जो खूप महत्वाचा श्लोक आहे, चतुश्लोकी भगवद्गीतेतला पहिला श्लोक, त्यामध्ये भगवंत सांगत आहे की सगळं काही कृष्णाकडूनच येत आहेत, ते स्वयं भगवान आहेत. आणि केवळ असं नाही की केवळ कृष्ण स्वतः विषयी हे सांगत आहेत, परंतु प्रभुपादांनी अनेक अनेक दुसऱ्या दुसऱ्या शास्त्रांमधून देखील पुरावे दिलेले आहेत, ज्याद्वारे हे कृष्ण जे स्वतःला म्हणत आहेत की मीच परमपुरुष भगवंत आहेत, हे कृष्ण केवळ एक फुशारकी मारत नाहीये,
परंतु सर्व शास्त्रांद्वारे याची पुष्टी केलेली आहे, हे प्रभुपाद या तात्पर्याद्वारे सिद्ध करत आहेत. तर अशा प्रकारे जर आपण भगवंतांची महानता समजली तर त्याद्वारे आपण भगवंतांना पूर्णपणे शरण जाऊ आणि त्या शरणागतीनंतर पुढे भाव आणि प्रेम स्तराची आपल्याला प्राप्ती होईल. हे इथे सांगितलेलं आहे. तर आता या श्लोकामध्ये एक ही संज्ञा आली होती की प्रत्येक जण जे असे भक्त आहेत हे भगवंतांना अशा प्रकारे समजतात, सर्व सृष्टीचे सर्व आध्यात्मिक आणि भौतिक सृष्टीचे स्रोत समजतात, असे व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये हृदयपूर्वक सेवेमध्ये लागतात, सेवेमध्ये त्यांचं भजन करण्यामध्ये लागतात, भजतात त्यांना. तर हे कसे काय करतात याचं उत्तर आहे 9व्या श्लोकामध्ये. तर हा चतुश्लोकी भगवद्गीतेतला दुसरा श्लोक आहे, आणि या अध्यायाचा 9वा श्लोक आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं बोधयंत परस्परम परस्परं कथयन्तश्च मां नित्यं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तुष्यन्ति च रमन्ति च. वाचू का प्रभुजी? हा वाचा. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होतो. हरे कृष्ण. तर हे भक्तांचं लक्षण आहे. भक्त एकत्र येतात तर ते काय करतात, नेहमी एक दुसऱ्यांशी भगवंतांविषयी चर्चा करतात आणि त्यांचं जे हृदय आहे हे भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे अर्पित असतं. तर भक्त एकत्र येऊन प्रजल्प करत नाहीत, परंतु ते भगवत चर्चा करतात. भगवत चर्चा म्हणजे भगवंतांचे गुण, रूप, लीला किंवा तत्वज्ञान किंवा भगवंतांची सेवा किंवा भगवंतांचं सौंदर्य याविषयी चर्चा करणे, याला म्हणतात भगवत चर्चा. तर कधी कधी भक्त येऊन कधी कधी प्लॅनिंग पण करतात की चला आज सेवा अशा प्रकारे करायची आहे, आता कार्यक्रम होणार आहे भगवद्गीतेचा, तर आता अशा अशा प्रकारे सेवा करायची आहे. ही देखील भगवत चर्चाच आहे, कारण की भगवंतांच्या सेवेसाठी आपण प्लॅनिंग करत आहे. तर अशा प्रकारे भक्त जे आहेत हे एकत्र येऊन नेहमी भगवत चर्चा करतात आणि त्याद्वारे त्यांना अत्यंत आनंद प्राप्त होतो. तर भक्तांचा आनंद कशात आहे? भगवत चर्चेमध्ये भक्तांचा आनंद आहे. आणि अशा प्रकारे ते केवळ स्वतः आनंद उपभोगत नाही, तर एक दुसऱ्यांना देखील आनंद प्रदान करतात भगवत चर्चा करून. तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की शुद्ध भक्त ज्याचे लक्षण इथे सांगितलेले आहेत, हे पूर्णपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये स्वतःला संलग्न करतात आणि त्यांचे मन जे आहे हे भगवंतांच्या चरण कमलांपासून कधीही विचलित होत नाही. त्यांचे मन नेहमी भगवान कृष्णांच्या चरण कमलांशी स्थित असते. तर कुलशेखर महाराज देखील मुकुंदमाला स्तोत्रामध्ये म्हणतात, तो एक श्लोक आहे, चित्तम निवर्तते क्षणमपि नैवम चित्तम नैव निवर्तते क्षणमपि श्रीकृष्ण पादांबुजम. तर कुलशेखर महाराज म्हणतात मुकुंदमाला स्तोत्रामध्ये, जेव्हापासून मी कृष्ण भक्तीमध्ये आलेलो आहे तेव्हापासून मला इतका आनंद प्राप्त होत आहे की एका क्षणभर देखील मला माझे जे मन आहे हे श्रीकृष्णांच्या चरणांपासून कधीच दूर होत नाहीये. चित्तम नैव निवर्तते क्षणमपि श्रीकृष्ण पादांबुजम. भगवान श्रीकृष्णांच्या चरणांपासून एक क्षण देखील माझं चित्त कधी निवर्तित होत नाहीये, म्हणजे कधीच दूर जात नाहीये. तसेच तुकाराम महाराज देखील म्हणतात ना, आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हे भगवंता, आता तुझे जे चरण मी बघितले आहेत, आता माझं मन कुठे धावणार, कारण तुझे चरणच इतके सुंदर आहेत भगवंता, आता माझं मन कुठे धावू नाही शकत. परत परत ते तुझ्या चरणांशीच येणार, असे तुकाराम महाराज देखील म्हणतात. तर हे शुद्ध भक्तांचं लक्षण आहे, त्यांचे मन कधीही भगवान श्रीकृष्णांच्या चरणांपासून दूर जात नाही आणि त्यांची चर्चा ही देखील केवळ भगवंतांच्या दिव्य विषयांवरच त्यांची चर्चा होते, इतरत्र ते असे प्रजल्प करत नाही की यांचे दुर्गुण त्यांचे दुर्गुण, मॅनेजमेंटमध्ये काय काय समस्या आहेत,
या गोष्टींच्या चर्चा करायला भक्तांमध्ये वेळच नसतो, कारण ते भगवत चर्चेमध्ये नेहमी संलग्न असतात. हम्म. आणि अशा प्रकारे भगवंतांचे जे भक्त आहेत हे 24 तास रोज भगवंतांचे गुणगान करण्यामध्ये आणि त्यांच्या लीला कथन करण्यामध्ये 24 तास पूर्णपणे संलग्न असतात, मग्न असतात. हम्म. तर हे शुद्ध भक्तांचं लक्षण आहे. तर कधी कधी भक्त विचारतात की मी शुद्ध भक्त आहे की नाही हे कसं समजायचे? तर या लक्षणावरून समजेल. आपण किती पाण्यात आहो हे आपल्याला या लक्षणांहून समजू शकतं. आपण 24 तासातले किती तास आपण भगवत चर्चा करतो, त्याच्यावरून आपण किती शुद्ध भक्त आहे त्याची प्रचिती आपल्याला स्वतःलाच येईल. दुसऱ्यांना हम्म, सांगायची गरज नाही किंवा एक दुसऱ्यांमध्ये बघायची गरज नाही, पण आपल्याला स्वतःलाच कळेल की आपण किती कृष्ण भावना भावित आहोत आणि किती शुद्ध आहोत. जितके आपण कृष्ण कृष्ण चर्चेमध्ये संलग्न आहोत तितकेच आपण शुद्ध भक्त आहोत. आणि जितके आपण कमी आहोत त्याच्यामध्ये श्रवण, भगवंतांचे लीला किंवा भगवंतांविषयीची जी चर्चा आहे त्याचं श्रवण आणि चर्चेमध्ये आपण जर सहभागी जितके नाही आहोत तितके आपण अशुद्ध आहोत. हा एक सरळ सरळ इथे सूत्र आहे. तर कृष्ण हे जे भक्त आहेत कृष्णाचे, त्यांचे हृदय आणि आत्मे हे नेहमी कृष्णामध्येच मग्न असतात. आणि भक्तांमध्ये त्यांच्याविषयी चर्चा करून त्यांना फार आनंद प्राप्त होतो. हम्म. तर भक्तांचा आनंद काय आहे? भक्तांचा आनंद म्हणजे भगवंतांशी भेटणे, भगवंतांचे भक्तांशी भेट भेट घेणे आणि तिथे जाऊन भगवंतांविषयी चर्चा करणे. म्हणून कोणी जर धामात जरी जात असेल, तीर्थक्षेत्री जरी जात असेल, परंतु तिथे जर जाऊन भक्तांसोबत जर भगवंतांविषयी जर चर्चा नाही केली, तर अशा व्यक्तीला एका गाढवाप्रमाणे म्हटलेलं आहे भागवतामध्ये. हम्म. तर यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधिक कलत्रादिषु भौम इज्जती यतीर्थ बुद्धी सलिलेन कर्हिचित जनेषु अभिज्ञेषु स एव गोखरः. जर कोणी तीर्थक्षेत्री जातो पण तिथे केवळ पाण्यामध्ये डुबकी मारण्यासाठी जातो, परंतु भगवंतांविषयी चर्चा करत नाही किंवा श्रवण करत नाही, असा व्यक्ती एका गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे, असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. हम्म. तर हाच खरा म्हणजे भगवंतांच्या भक्तांचा हाच खरा आनंद असतो. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की जेव्हा भक्तीची सुरुवातीचा स्तर असतो त्यामध्ये भक्त जे आहेत हे भगवंतांच्या सेवेद्वारे आनंद प्राप्त करतात. हम्म. तर सुरुवातीच्या स्तरामध्ये आपल्याला भगवंतांच्या चर्चेमध्ये इतकी रुची पण नसते. कधी कधी आपल्याला वाटतं ठीक आहे आम्ही एकत्र येऊ, आता आपण भक्त 4-5 भक्त एकत्र आलो, आता प्रवचन असेल किंवा काही क्लास असेल तर ठीक आहे, परंतु आम्ही एकत्र येण्यावर किती वेळ आपण भगवंतांविषयी चर्चा करणार? कधी कधी ते फार एकदम असं एक यांत्रिक झाल्यासारखं, मेकॅनिकल झाल्यासारखं वाटतं. आणि कधी कधी आपल्याला सुचत पण नाही काय बोलायचं इतकं भगवंतांविषयी, कारण आपला जो स्तर आहे अजून तो इतका उन्नत झालेला नाहीये की आपण प्रत्यक्ष रूपाने भगवंतांविषयी चर्चा करू. म्हणून भक्तांसाठी दोन गोष्टी आपल्यासारख्या नवीन भक्तांसाठी, आपण सगळे नवीन भक्त स्वतःला मानू शकतो, तर आपल्यासाठी काय एक प्रात्यक्षिक काय आहे याचं, हे जे आता या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे त्याचा प्रात्यक्षिक उपयोग काय आहे आपल्या जीवनामध्ये. तर आपण जेव्हा भक्तांच्या संघामध्ये येतो तर आपण जे काही श्रवण केले आहे त्याची चर्चा करू शकतो. कारण की भगवंतांचे जे साक्षात गुण आहे त्याची चर्चा करणं किंवा त्यांच्या लीलांविषयी चर्चा करणं थोडं कठीण आहे. त्यासाठी खूप शुद्धता लागते. आणि थोडे 1-2 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास तरी करू पण शकू, परंतु तासन तास चर्चा करणं हे पण कठीण आहे. त्यामुळे आपण जे काही श्रवण केलेले आहे, पठण केलेले आहे, ते जे पॉइंट्स आहेत, ते म्हणजे मुद्दे आहेत, ते एक दुसऱ्यांसोबत आपण त्याची चर्चा करू शकतो. तर हा एक विषय आपल्याला चर्चा करणं सोपं आहे. दुसरं म्हणजे भगवंतांची जी सेवा आहे त्याची चर्चा करणं अजून सोपं आहे, कारण ती सेवा आपण दैनंदिन जीवनात करत असतो. तर आता जर कोणी प्रचार कार्य चालू केलं कोणी भक्तांनी, तर त्याच्याविषयी ते सगळ्या भक्तांशी चर्चा करू शकतात की आमच्या प्रचार कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये इतके लोक येत आहेत, आता हे इतके लोक जप करत आहेत. आता त्यांनी माळा घेतलेल्या आहेत, आता ते एकादशी पालन करत आहेत, 4 नियमांचं हळूहळू मांस खाणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. तुम्ही पण कार्यक्रम घेत आहात प्रभूजी किंवा माताजी, तुम्ही काय करता, तुम्ही कसे काय लोकांना प्रेरणा देता, खरं थोडे तुमचे पण गुपित सांगा आम्हाला. तर अशी ही भगवंतांच्या सेवेविषयी चर्चा आहे. किंवा आता आमच्या
कार्यक्रमामध्ये आता जन्माष्टमी आम्ही करणार आहोत किंवा रथयात्रा करणार आहोत. प्रभूजी तुम्ही याल का? तुम्ही कुठली कुठली सेवा कराल? माताजी तुम्ही कुठली कुठली सेवा करू शकता? मग ती सेवा कशा चांगल्या प्रकारे करावे? लोकांना कशा प्रकारे आपण कृष्णाकडे आकर्षित करू शकतो? त्यासाठी काय काय करावे? ही सगळी भगवंतांच्या सेवेविषयी चर्चा आहे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की सुरुवातीच्या स्तरावर जे भक्त आहेत हे भगवंतांच्या सेवेपासून आनंद जो आहे तो मिळवतात. सेवा करून भगवंतांची सेवा करून आणि त्यांच्या सेवेमध्ये रत होऊन ते आनंद प्राप्त करतात. तर म्हणून आपल्यामध्ये इतकी शक्तीच नाहीये की आपण 24 तास भगवंतांच्या विषयी चर्चा पण करू शकू. काय होतं, सामान्यतः सुरुवातीला आपण भगवंतांविषयी चर्चा करतो आणि कालांतराने प्रजल्प चालू होऊन जातो. असा माझा तरी अनुभव आहे की पहिले पहिले आपण भगवंतांविषयी चर्चा करतो, मग कालांतराने आपल्याकडे तो चर्चेचा विषय संपून जातो, मग प्रजल्प चालू होऊन जातो. त्यामुळे जे नवीन भक्त आहेत, जे सुरुवातीच्या स्तरावर आहेत, त्यांनी सेवेमध्ये स्वतःला संलग्न केलं पाहिजे. कारण की सुरुवातीला आपल्याला रुची जास्त सेवेमध्ये येईल, नंतर चर्चेमध्ये येईल. म्हणून काही ना काही प्रत्येकाने काही ना काही सेवा केलीच पाहिजे. भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न करणं फार फार आवश्यक आहे. आणि नंतर प्रभुपाद पुढे म्हणतात की पुढे जेव्हा ते परिपक्व होतात तेव्हा ते शुद्ध भगवत प्रेमामध्ये स्थित होतात. तर आधी भक्तांना आनंद कशामुळे प्राप्त होतो? भगवंतांची सेवा केल्याने, आणि किंवा सेवेची विषयी भगवंतांविषयी थोडीफार चर्चा करता येते आणि सेवा केल्याने आनंद प्राप्त होतो. पण जेव्हा परिपक्व स्तरावर भगवंतांच्या प्रेमामध्येच व्यक्ती मग्न होतो आणि जो पण व्यक्ती त्या दिव्य स्तरावर स्थित होतो ते नेहमी जे त्यांचं परिपूर्णत्व आहे, जे भगवंतांच्या संबंधी जे परिपूर्णत्व आहे त्याचा आस्वादन करण्यामध्ये स्वतःला मग्न करतात. तर ते भगवंतांचं नेहमी स्मरण करू शकतात, भगवंतांच्या लीलांचं स्मरण करू शकतात आणि अशा प्रकारे त्यांचा तो आनंद त्यांना प्राप्त होतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी भक्तीला एका बीज आरोपणाद्वारे त्याच्याशी तुलना केलेली आहे की भक्ती म्हणजे काय आहे. भक्तीची ही जी पूर्ण एक पद्धती आहे ती एका व्यक्तीच्या हृदयामध्ये, जीवात्म्याच्या हृदयामध्ये बीज बीज रोपण केल्याच त्याच्याशी एक तुलना केलेली आहे. तर ब्रह्मांड ब्रभिते कौन भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज, असं चैतन्य चरित्रामध्ये म्हटलेलं आहे की या जगामध्ये अनेक अनेक असंख्य असे जीवात्म्या आहेत जे संपूर्ण विश्वामध्ये वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या योनींमध्ये ते फिरत आहेत. आणि अशा प्रकारे अशा हजारो लाखो अनंत जीवात्म्यांमध्ये काहीच भाग्यवान जीवात्मे जे आहेत ते एका शुद्ध भक्तांच्या संपर्कात येतात आणि त्यांना भगवंतांच्या भक्तीला समजण्याचा जो अवसर आहे, जी संधी आहे ती त्यांना प्राप्त होते. कोण भाग्यवान जीव म्हणजे असे फार फार कमी असे भाग्यवान जीव आहेत त्यांना भक्तीमध्ये संलग्न होण्याचा एक संधी किंवा भक्तीला समजण्याची एक संधी त्यांना प्राप्त होते. असे फार विरळ असे भाग्यवान जीव असतात. तर ही जी भक्ती आहे ही एका बीजाप्रमाणे आहे आणि एखाद्या जीवात्म्याच्या हृदयामध्ये जर हे बीज रोवलं गेलं आणि त्याद्वारे जर तो जीवात्मा जर जप केला त्याने आणि श्रवण केले हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, तर भक्तीची सुरुवात होते भगवंतांच्या भक्तांच्या संपर्कामध्ये येऊन. जर आपण भगवंतांच्या भक्तांच्या संपर्कामध्ये येतो तर ते भक्त काय करतात, आपल्या हृदयामध्ये भक्तीचं सीड रोवतात. परंतु केवळ जे बीज आहे, भक्तीचं जे बीज आहे ते रोवून होत नाही. कारण आपण जमिनीमध्ये जरी बीज टाकलं तरी ते केवळ बीज टाकल्याने रोप येत नाही, परंतु त्या रोप आल्यानंतर त्याला पाणी द्यावं लागतं. त्याला नेहमी पाणी देणं आवश्यक आहे. त्याच्या रोप येण्याच्या आधी पण थोडंफार पाणी देणं आवश्यक आहे. तर या पाणी देण्याची तुलना केलेली आहे श्रवण आणि कीर्तनाद्वारे. जर भक्त नियमितप्रमाणे त्यांना जे आता भक्तिलतेचं बीज प्राप्त झालेलं आहे
तर त्याला नियमितप्रमाणे जर ते पाणी देत असतील, म्हणजे श्रवण आणि कीर्तन करत असतील, भगवंतांच्या नावाचा जप करत असतील आणि श्रवण करत असतील नियमितपणे, तर शेवटी हळूहळू ते जे बीज आहे ते अंकुरित होतं आणि त्याद्वारे ती जी लता आहे, भक्तीची जी लता आहे, ती हळूहळू वाढू लागते आणि ती वाढत वाढत त्या भौतिक जगाचं जे आवरण आहे त्याला भेदून जाते आणि ब्रह्मज्योतीने ते प्रवेश करते. आध्यात्मिक जगतामध्ये जी ब्रह्मज्योती आहे तिथे ही भक्तिलता जी आहे ती प्रवेश करते आणि नंतर आध्यात्मिक जगामध्ये देखील ही भक्तिलता वाढत जाते, अजून अजून वाढत जाते आणि शेवटी ती गोलोक वृंदावन जे आहे, सर्वोच्च जे ग्रह आहे आध्यात्मिक जगतातला, तो म्हणजे गोलोक वृंदावन, तिथे येऊन पोहोचते. जे कृष्णांचं धाम आहे तिथे येऊन पोहोचते आणि शेवटी जी ही भक्तिलता आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेते. हम्म. तर आपल्या भक्तीची तुलना झाडाशी केली नाहीये, वेलीशी केलेली आहे. का बरे? कारण की झाड स्वतःहून कोणाचाही आधार न घेता स्वतःहून उभे राहू शकते, परंतु भक्ती अशी नाही आहे. वेल जशी आहे, वेलीला नेहमी आधाराची गरज असते. दुसरं झाड असो किंवा काही बांबू असो, काठी असो किंवा कंपाऊंड असो, त्याचा आधार वेलीला नेहमीच लागत असतो. म्हणून भक्तीची तुलना वेलीशी का केलेली आहे? कारण भक्ती स्वतंत्र रूपाने कधीच करता येत नाही. भक्तीला नेहमी आधाराची गरज असते. तर सुरुवातीला भक्तीसाठी आधार काय आहे? भगवंतांचे भक्त हा भक्तीचा आधार आहेत. भक्तांद्वारेच भक्तीचं बीज प्राप्त होतं आणि भक्तांच्या आधारानेच श्रवण कीर्तनाद्वारे भक्तिलतेची वाढ होते आणि भक्तांच्या आधारावरच भक्तिलतेची अजून वाढ होत राहते आणि शेवटी गोलोक वृंदावनमध्ये गेल्यानंतर देखील भक्तिलता जी आहे ही भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलाच्या आश्रयातच तिथे ती स्थित होते. तर आश्रयाबिना भक्तिलता जी आहे ती कधीच टिकत नाही. म्हणून कुठल्याही स्तराचे आपण असो, कितीही उन्नत असो, तरी आपल्याला भगवंतांचा, मुख्यतः भक्तांचा आश्रय घेणं आवश्यक आहे. आणि शेवटी जेव्हा ही भक्तिलता जी आहे ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा आश्रय घेते, तेव्हा तिथे ती पूर्णपणे विश्राम घेते किंवा तिथे ती स्थित होते. हळूहळू या भक्तिलतेला, या वेलीला काय होतात? फळ आणि फुलं यायला लागतात. हम्म. तर हे फळ आणि फुलं आले असल्या किंवा येत असले तरीही श्रवण आणि कीर्तन हे चालू असलं पाहिजे. कारण जरी वेलीला फळं फुलत असले पण आपण जर त्याला पाणी नाही दिलं तर ती सुकून जाईल. तर अशाच प्रकारे भक्तिलतेमध्ये जरी त्याचे आपल्याला फळं मिळत असतील, आता भक्तीचे फळं काय आहेत? की आपल्याला आपलं हृदय शुद्ध होत आहे. हम्म. आणि नंतर आपले मध्ये भगवंतांविषयी आसक्ती निर्माण होत आहे, भगवंतांवर श्रद्धा वाढत आहे. ही भक्तीची फळं आहेत, फळ आणि फुलं. आणि सगळ्यात गोड फळ आहे ते म्हणजे भगवंतांविषयीचं शुद्ध प्रेम. तर असे फळं फुलं येत असते तरीही पाणी देणं म्हणजे श्रवण आणि कीर्तन करणं आवश्यक आहे. त्याला कधीच आपण सोडू शकत नाही. तर कधी कधी भक्त म्हणतात, कधीपर्यंत जप करायचा प्रभूजी? किती वर्ष जप करावा लागेल? किंवा कधीपर्यंत आपण श्रवण केलं पाहिजे? आयुष्यभर आणि शाश्वत काळासाठी भगवत धामात गेल्यावर पण आपण कीर्तन आणि श्रवण कधीच सोडत नसतो. तर श्रवण आणि कीर्तन हा आपला नित्य धर्म आहे, आत्म्याचा नित्य धर्म आहे. बद्ध अवस्थेमध्ये असो किंवा मुक्त अवस्थेमध्ये असो, आत्म्याचा नित्य धर्म आहे भगवंतांविषयी श्रवण आणि कीर्तन करणे. तर हे सगळं चैतन्य चरित्रामृताच्या मध्य लीलेमधल्या 19व्या अध्यायामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. हम्म. तर तिथे सांगितलेलं आहे की जेव्हा ही भक्तिलता भगवंतांचं चरणांचा आश्रय घेते तेव्हा व्यक्ती पूर्णपणे भगवंतांच्या प्रेमामध्ये मग्न होतो आणि अशा प्रकारे असा व्यक्ती भगवंतांना सोडून एक क्षण देखील राहू शकत नाही. तर त्याची अशी अवस्था होते की ज्याप्रमाणे मासा पाण्याशिवाय एक क्षण देखील जिवंत राहू शकत नाही, त्याचप्रमाणे
जे भक्त आहेत भगवंतांचे शुद्ध भक्त, हे भगवंतांशिवाय एक क्षण देखील राहू शकत नाही. हं. आणि अशा स्थितीमध्ये भक्त जे आहेत हे भगवंतांच्या संपर्कात राहून सगळे सद्गुण जे आहेत हे त्यांच्यामध्ये निर्माण होतात. हं. आणि श्रीमद भागवतामध्ये देखील या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. भक्त आणि भगवंत यांचं वर्णन आहे. तर भागवतामध्ये ही सगळी विधी आणि भगवंत आणि भक्तांमध्ये काय काय वेगवेगळे आदान प्रदान होतात, भगवंतांविषयी जी चर्चा आहे, भक्तांमध्ये कशी चर्चा होते, हे भागवतामध्ये लिहिलेलं आहे. जसं भागवत काय आहे, श्रीमद भागवत ते म्हणजे शुकदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज यांच्यामधली चर्चा आहे. किंवा शौनक ऋषी आणि 80,000 ऋषीमुनी आणि अ, सुत गोस्वामी यांच्यामध्ये चर्चा आहे. किंवा विदुर आणि मैत्रेय यांचा संवाद आहे. तर भागवत जे आहे हे पूर्ण भगवंतांविषयी भक्तांमध्ये केलेली चर्चा आहे. भक्त एकत्र येऊन भगवंतांविषयी चर्चा करत आहेत, हेच भागवत आहे. आणि यालाच भागवत जे आहे हे पूर्ण अशा चर्चांनी परिपूर्ण असल्यामुळे भागवत जे आहे हे भक्तांसाठी खूप प्रिय आहे. कारण इथे भगवत चर्चा आहे. म्हणून भागवतामध्ये काय सांगितलेलं आहे, श्रीमद भागवतम पुराणम अमलम यद वैष्णवानाम प्रियम. या भागवतामध्ये भौतिक ज्या क्रिया आहेत, जसं धर्म अर्थ काम मोक्ष यांच्याविषयी काही वर्णन नाही आहे. भागवतामध्ये केवळ भगवंतांविषयी, जे भगवंतांचं जे दिव्य स्वरूप आहे आणि त्यांचे जे भक्त आहेत त्यांच्याविषयीच चर्चा आहे. म्हणून ते वैष्णवांसाठी खूप खूप प्रिय आहे. हं. सनातन गोस्वामी म्हणतात श्रीमद भागवताला, मध्ये एक बंधू मत संगीत. माझे सगळ्यात जवळचे मित्र कोण आहे, ते म्हणजे श्रीमद भागवत. माझे नेहमीचे संगी कोण आहेत, ते आहे श्रीमद भागवत. मत गुरु, माझे गुरु कोण आहे, ते आहे श्रीमद भागवत. म्हणून भक्तांसाठी खूप खूप प्रिय आहे श्रीमद भागवतम. म्हणून नेहमी भक्त जे आहेत हे श्रीमद भागवताचा नेहमी अध्ययन करतात आणि त्यामध्ये एक दिव्य रस ग्रहण करतात. तर श्रीमद भागवतम हे एकच असं एक असं आध्यात्मिक ग्रंथ आहे, ज्यामुळे मध्ये भगवंतांचं जे दिव्य त्यांचं अस्तित्व आहे आणि त्यांचे भक्त आहेत त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. म्हणून जे साक्षात्कारी आत्मे आहेत, जे कृष्ण भावना भावित आहेत, ते भागवताच्या श्रवणामध्ये खूप नेहमी आनंद घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना समाधान प्राप्त होतं. तर त्याविषयी श्रील रूप गोस्वामी एक उदाहरण देतात. ज्याप्रमाणे एक युवती स्त्री आणि युवक पुरुष, युवती स्त्री आणि युवक पुरुष एकमेकांच्या संगतीमध्ये आनंद घेतात, त्याचप्रमाणे भक्त जे आहेत हे भागवत, श्रीमद भागवतम जे आहे त्याच्या संगतीमध्ये आनंद घेतात. हम्म. कारण की जो आनंद एका युवक आणि युवतींच्या संघामध्ये एकमेकांना प्राप्त होतो, त्याची तुलना आपण भौतिक जगातल्या कुठल्याच दुसऱ्या आनंदाशी करू शकत नाही. एक युवक आणि युवतींचा एकमेकांवर जे काय प्रेम वगैरे म्हणतात ते असतं आणि त्याच्यामध्ये त्यांना सर्वोच्च आनंद प्राप्त होतो भौतिक स्तरावर. भौतिक स्तरावरचा हा सर्वोच्च आनंद आहे. परंतु याच्याही पलीकडचा, परंतु तितकाच तीव्र असा आनंद, आध्यात्मिक आनंद भक्तांना प्राप्त होतो श्रीमद भागवताच्या चर्चेमध्ये. असे श्रील रूप गोस्वामी सांगतात. तर श्रील बलदेव विद्याभूषण आहे ते या श्लोकाविषयी म्हणतात की मद्गत प्राणा, याचा अर्थ काय आहे की कृष्ण जे आहे हे भक्तांचे प्राण आहेत, त्यांचे प्राणच आहेत. ज्याप्रमाणे एक मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, त्याप्रमाणे भक्त जे आहे हे कृष्णाशिवाय राहूच शकत नाही. कृष्ण त्यांचं प्राण आहेत आणि कृष्ण कथा हे त्यांचं पोषण आहे. तर जेव्हा भक्त एकत्र येतात आणि कृष्णाविषयी चर्चा करतात, तर ते एकदम तर प्रेम जे आहे त्यांचं भक्त कृष्णाविषयी ते अधिक अधिक प्रकट होत राहतं. आणि अशा प्रकारे ते खूप मोठ्याने कृष्णाचे नाव घेतात आणि कृष्णाच्या विषयी चर्चा करतात, त्यांच्या लीला चर्चा करतात, त्यांचे रूपाविषयी चर्चा करतात, त्यांचे जे गुण आहेत त्याच्याविषयी चर्चा करतात. आणि अशा प्रकारे एक नैसर्गिक कृष्णाविषयीचं जे त्यांचं आकर्षण आहे ते उत्पन्न होतं, असं बलदेव विद्याभूषणाने सांगितलेलं आहे. तर हा होता 9वा श्लोक. तर आता कृष्णाने हे वर्णन केलेलं आहे की त्यांचे भक्त त्यांची कशी अर्चना करतात. आता कृष्ण अशा भक्तांसोबत कसं आदान प्रदान करतात
हे पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आता आपण 10वा श्लोक म्हणूया. तेषां सततयुक्तानां तेषा सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. येन मामुपयान्ति ते. हरे कृष्ण. हा वाचा. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. हम्म. तर भगवंत काय करतात, जे असे प्रेमाने एकमेकांविषयी चर्चा करतात आणि भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतात, भगवंत त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्याविषयीचे जे सगळी काही समजवणूक आहे, जे सगळं ज्ञान आहे, हे भगवंत स्वतः त्यांना देतात. हम्म. म्हणून याच्यामध्ये बुद्धी योग प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की या श्लोकामध्ये जो बुद्धी योग आहे, हा शब्द खूप खूप महत्वाचा आहे. हम्म. तर दुसऱ्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं बुद्धियोगाविषयी, हम्म, की तू बुद्धियोगामध्ये संलग्न हो, असं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये. तर तो बुद्धियोग काय आहे हे या श्लोकामध्ये भगवंतांनी समजून सांगितलेलं आहे. बुद्धियोग म्हणजे थोडक्यात काय, की कृष्ण भावनेमध्ये जे काय कार्य केलं जातं ते सगळ्यात बुद्धिमत्तेचं कार्य आहे. तर चैतन्य चरितामृत मध्ये काय म्हटलेलं आहे, जयी भजे कृष्ण सई बडा चतुर. सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे या जगात? तो व्यक्ती नाही ज्याला 10वी मध्ये खूप चांगले मार्क मिळतात बोर्डात परीक्षेत, किंवा 12वी मध्ये खूप चांगले मार्क मिळतात, किंवा IIT मध्ये जातो आणि खूप मार्क मिळतात, किंवा भरपूर सगळे संशोधन शोधून काढतो, किंवा बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे कोड किंवा AI ची निर्मिती करतो, किंवा वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती करतो. असा व्यक्ती खूप बुद्धिमान नाही म्हटलं जात. त्याला आजकालच्या आधुनिक युगामध्ये अशा व्यक्तीला फार बुद्धिमान म्हटले जाते. व्यक्तीची बुद्धी म्हणजे त्याच्या शिक्षणावर मापली जाते, किती मार्क मिळतात त्याच्यावर मापली जाते. परंतु खरा बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? तो म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव संलग्न आहे, त्याला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती म्हटले जाते. हम्म. तर बुद्धी माहिती आपला शब्द, आणि योग म्हणजे जे योगिक कार्य आहेत, त्याला योग म्हणतात, किंवा योगिक जे त्याचे जे प्रगती आहे त्याला देखील योग म्हणतात. तर अशा प्रकारे जो पण जेव्हा भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये मग्न होतो, तेव्हा त्याचे जे सर्व कार्य असतात त्याला बुद्धियोग असे म्हटले जाते. तर दुसऱ्या शब्दांमध्ये प्रभुपाद म्हणतात की बुद्धियोग ही एक पद्धत देखील आहे ज्याद्वारे आपण या भौतिक जगातलं जे बंधन आहे त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो. तर थोडक्यात बुद्धियोग म्हणजे काय? कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणे, याला म्हणतात बुद्धियोग. हम्म. बुद्धियोग म्हणजे कृष्ण भावना भावित होऊन कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणे. तर लोकांना आपल्या जीवनाचा उद्देश आहे हे माहिती नसतं, आणि म्हणून प्रत्येकासाठी एक सद्गुरू जे आहेत, जे चांगले गुरु आहेत, आणि भक्त जे आहेत, भक्तांचा संघ, या दोन्ही गोष्टींची फार आवश्यकता असते. प्रत्येकाने हे जाणून घेतले पाहिजे की जीवनाचा उद्देश आहे कृष्ण प्राप्ती, आणि जेव्हा हे आपण जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे, जीवनाचं जे ध्येय आहे, हे जेव्हा आपण निश्चित करतो, तेव्हा त्याचा जो मार्ग आहे, या ध्येयाप्रती जो मार्ग आहे, तो हळूहळू परंतु एक प्रगतिशील रूपाने व्यक्ती त्या मार्गावर अग्रेसर होतो. आणि अशा प्रकारे हळूहळू व्यक्ती जो आहे तो त्या उद्दिष्टावर, त्या ध्येयावर येऊन पोहोचतो. तर जरी मार्ग थोडा हळू असला, भक्तीचा मार्ग पण आहे, असं नाही की आपण भक्ती चालू केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण शुद्ध भक्ती बनून जाऊन, असं होत नाही. वर्षोनुवर्ष भक्ती आपल्याला करणं आवश्यक आहे. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, जीवनभर, वर्षोनुवर्ष आपल्याला भक्ती जी आहे हे नियमितपणे रोज प्रामाणिकपणे भक्ती करणं आवश्यक आहे.
आणि त्याद्वारे हळूहळू आपली प्रगती होईल. कधी कधी भक्त म्हणतात की मी 5 वर्ष झाले हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय किंवा करते आहे, तरी मला अजून कृष्ण प्रेम कसं प्राप्त झालं नाही, माझ्या डोळ्यातून अजूनही प्रेमाश्रू का येत नाहीत. नाही, इतकं ते सोपं नाहीये. त्याला आपल्याला वर्षानुवर्ष साधना करणं आवश्यक आहे. 5 वर्षात होणार नाही, परंतु हळूहळू आपली प्रगती जरूर होते आहे. आपण जर आपल्याला बघितले, आपण आपलं जर सिंहावलोकन केलं की 5 वर्षांपूर्वी आपण कसे होतो, की कुठल्या कुठल्या आपल्या सवयी होत्या आणि कुठले कुठली आपली विचारसरणी होती, आणि आता आपली कशी आहे, तर आपल्याला निश्चित हे कळेल की आपली भक्तीमध्ये प्रगती झालेली आहे. आणि त्याच्या याच आधारावर आपण असं पण समजू शकू की आपण जर अशीच भक्ती करत राहिलो तर पुढे आपली अजून अजून प्रगती होईल, आणि शेवटी आपल्याला जे उद्दिष्ट आहे, जे ध्येय आहे, कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम, ते प्राप्त होईल. हम्म. तर याला म्हणतात भक्ती योग. तर आता प्रभुपाद कर्मयोग आणि ज्ञानयोग आणि भक्तियोगाचे परत व्याख्या करत आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की ज्या व्यक्तीला माहिती आहे की जीवनाचं उद्दिष्ट आहे कृष्ण प्राप्ती, परंतु असा व्यक्ती जर त्यांचे जे फळ आहेत, त्यांच्या कार्यांचे जे फळ आहेत, त्यांच्याशी जर आसक्त असेल, त्याला कर्मयोगी म्हटले जाते. असा व्यक्ती कर्मयोगामध्ये संलग्न आहे. जीवनाचा उद्देश माहिती आहे पण तो फळांशी आसक्त आहे. अरे मी इतकं केलं, आता त्याच्यापासून मला काय मिळणार. हं? मी इतकी दान केलं, मी इतकी सेवा केली, तर त्याच्या मोबदल्यात मला काय मिळणार. असं सफल रूपाने जो व्यक्ती भक्ती करतो, त्याला कर्मयोगी म्हटले जाते. नंतर जो व्यक्तीला माहिती आहे की जीवनाचं उद्दिष्ट आहे कृष्ण, परंतु केवळ मानसिक तर्कांमध्ये जो आनंद घेतो, त्याला ज्ञानयोगी म्हणतात. कृष्ण असे असतील, कृष्ण असे कसे आहेत, असं समजण्यामध्ये, फार तर्कवितर्क करण्यामध्ये ज्याला फार आनंद होतो, त्याला ज्ञानयोगी म्हणतात. परंतु जर व्यक्तीला माहिती असेल की जीवनाचं ध्येय आहे केवळ कृष्ण, आणि कृष्णामध्ये पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होणे आणि भगवंतांची सेवा करणे, असे व्यक्ती भक्ती योगामध्ये संलग्न असतात किंवा बुद्धी योगामध्ये संलग्न असतात. आणि हा योगाचा परिपूर्ण स्तर आहे. योगाचा परिपूर्ण स्तर म्हणजे भक्ती योग किंवा बुद्धी योग. हम्म. आणि हेच जीवनाची अं, हम्म, हीच जीवनाची परिपूर्णता आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात, पुढच्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद म्हणतात की एखाद्या व्यक्तीला प्रामाणिक गुरु, अधिकृत गुरु देखील प्राप्त झाले असतील, आणि ते एखाद्या आध्यात्मिक संस्थे देखील शी देखील जोडलेले असतील, पण तरीही जर असा व्यक्ती इतका बुद्धिमान नसेल की ज्याद्वारे तो भक्तीमध्ये स्वतःहून प्रगती करू शकेल, तरीही अशा व्यक्तीला देखील कृष्ण जे आहेत, हे त्याच्या हृदयामधून त्याला संदेश देतात, आदेश देतात, ज्याद्वारे तो अंततोगत्वा कृष्णाकडे येऊन पोहोचेल. याविषयीचं जे मार्गदर्शन आहे, हे कृष्ण स्वतः करतात. हम्म. तर म्हणजे आवश्यक काय आहे, महत्वाचं गुरु. हम्म. जे आध्यात्मिक गुरु आहेत, प्रामाणिक गुरु, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणे, आणि दुसरं म्हणजे कृष्ण भावनाभावित संस्थेमध्ये टिकून राहणे. म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे की इस्कॉनला सोडून कधी जाऊ नये. जी इस्कॉन संस्था आहे, ही आपली आध्यात्मिक संस्था आहे. कृष्ण भावना भावित होण्यासाठी खूप महत्वाची आणि एकदम अचूक अशी संस्था आहे. जरी आपल्या संस्थेमध्ये काही काही त्रुटी असतील, परंतु संस्थेचा जो संदेश आहे आणि जे उद्दिष्ट आहे, जे मार्ग आहे, हा अचूक आहे. तर म्हणून इस्कॉन सोडून कधीही कुठेही जाऊ नये, ह्या प्रभुपादांनी वारंवार भक्तांना आदेश दिला होता. जरी दुर्दैवाने काही जण इस्कॉन सोडून इकडे तिकडे भटकले, परंतु प्रभुपादांनी नेहमीच हा भक्तांना आदेश दिला की कितीही समस्या असती, तुमचं कितीही निराशा झाली, तरी इस्कॉनला सोडून जाऊ नका. कारण की या तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, जर कोणी व्यक्तींनी एका आध्यात्मिक संस्थेमध्ये की इस्कॉन सारख्या संस्थेमध्ये जर व्यक्तीने विशेषतः इस्कॉन संस्थेमध्ये जर व्यक्तीने त्याच्याशी संलग्न झाला, आणि जर त्याने गुरूंची आश्रय घेऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती केली, तर जरी त्याची बुद्धी इतकी प्रगतीशील नसेल, इतकी त्याची बुद्धी नसेल प्रगत, तरीही भगवंत त्याला स्वतः हृदयामध्ये त्याला मार्गदर्शन करतील, आणि स्वतःला त्याला मार्गदर्शन करून आपल्यापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे, तो दाखवतील.
हम्म. तशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या कष्टांविना कठीणाईंविना तो व्यक्ती भगवंतांकडे पोहोचू शकतो. हम्म. तर एकच योग्यता आहे. प्रभुपाद म्हणतात की व्यक्तीने नेहमी कृष्ण भावनेमध्ये स्वतःला संलग्न केले पाहिजे आणि प्रेम आणि भक्तीद्वारे सगळ्या प्रकारच्या सेवा केल्या पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने काही ना काही कार्य केले पाहिजे आणि ते कार्य कृष्णासाठी केले पाहिजे आणि ते कार्य कृष्णासाठी प्रेमाने केले पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना काही ना काही विशिष्ट अशी सेवा असणं फार आवश्यक आहे. हम्म. आपण मागच्या श्लोकामध्ये पण याची चर्चा केली आणि आता परत प्रभुपाद इथे म्हणत आहेत की प्रत्येकाने भक्तांनी सेवा घेणे फार आवश्यक आहे. हम्म. जर आपण भगवत चर्चा करणे, क्लास ऐकणे हे तर आवश्यक आहेच, श्रवण आणि कीर्तन हे तर आवश्यक आहेच, परंतु भक्तांनी कधीच असे म्हणायला नको की प्रभूजी मी 16 वेळा करतोय ना किंवा करते आहे ना आणि मी कधी कधी मंदिरात पण येतो किंवा येते, बस झालं, अजून कशाला काही करायचं नाही. प्रत्येकाने भगवंतांची सेवा करणं फार आवश्यक आहे. हम्म. तर काही ना काही सेवा केली पाहिजे, छोटी असो किंवा मोठी असो, आपल्या क्षमतेनुसार जितका आपल्याला वेळ असेल त्यानुसार काही ना काही प्रत्येकाने सेवा केली पाहिजे. हम्म. आणि प्रत्येकामध्ये तितका तरी वेळ असला पाहिजे की थोडीफार छोटी का होईना, जर वेळ खूप कमी असेल तर छोटी तरी सेवा करावी काही ना काही भगवंतांची. आणि जास्त वेळ असेल तर जास्ती जास्ती पण सेवा करू शकतो. जास्त जबाबदारी घ्यावी. शिल प्रभुपादांनी संपूर्ण जगाला उद्धार करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. तर त्यांच्या या आंदोलनामध्ये आपण थोडी सेवा केली तर इतकं काय आपलं नुकसान होणार आहे? नुकसान नाही, फायदाच होणार आहे, हे की नाही? तर म्हणून सेवा करणं पण फार महत्वाचं आहे. तर असं म्हटलं जातं आपण जे हे श्रवण आणि कीर्तन करत आहोत ते काय आहे? ते खाण्याप्रमाणे आहे आणि सेवा ही पाचन करण्याप्रमाणे आहे. जर आपण खातच राहिलो पण पचन नाही झालं तर काय होईल? बद्धकोष्ठ होईल, कॉन्स्टिपेशन होईल, है की नाही? तर म्हणून केवळ आपण श्रवण कीर्तन करत राहिलो पण सेवा नाही केली तर आपण जे काही श्रवण करत आहोत ते आपल्याला कधीच पचणार नाही. पण जर आपण सेवा केली तर काय होईल? आपण जे ऐकत आहोत किंवा जे वाचत आहोत किंवा जे कीर्तन करत आहोत त्याचा आपल्याला प्रात्यक्षिक जीवनामध्ये त्याचे अनुभव येतील. त्याला प्रात्यक्षिक जीवनामध्ये उतरवण्याची संधी आपल्याला प्राप्त होते आणि त्याद्वारे आपलं जे साक्षात्कार आहेत ते अजून अजून जास्त सखोल जातात. आपण अजून सखोल साक्षात्कार प्राप्त करू शकतो. म्हणून सेवा करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. हम्म. आणि प्रभुपाद म्हणतात हे जे कार्य आहे ते कृष्णासाठी केले पाहिजे आणि ते प्रेमाने केले पाहिजे. आणि जर भक्त इतका बुद्धिमान असेल प्रगती करण्यासाठी, आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्यासाठी, परंतु तर जो भक्त जर प्रामाणिक असेल, आणि जर एक फार डिवोटेड भक्त असेल तर तो भक्तीमध्ये तो शरणागत भक्त असेल, भक्ती कार्यांसाठी शरणागत असेल आणि प्रामाणिक असेल तर भगवंत काय आहेत त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देतात आणि अंततगत्वा भगवंतांना प्राप्त करण्याची देखील संधी त्याला प्राप्त होते. तशा प्रकारे आपल्या जरी एवढी बुद्धी नसेल की आता भक्तीमध्ये प्रगती कशी करावी, परंतु आपण जर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, जर आपण भक्तांच्या संघामध्ये राहून जर भगवंतांची सेवा करत राहिलो, प्रामाणिकपणे शरणागत होऊन सेवा करत राहिलो आणि जितकं प्रेम शक्य असेल तेवढ्या प्रेमाने सेवा करत राहिलो, तर श्रवण कीर्तन याच्या सोबत सोबत सेवा करत राहिलो तर काय होईल? आपल्या सगळ्या प्रकारचे साक्षात्कार आणि मार्गदर्शन हे भगवंतांद्वारे प्राप्त होईल. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की भगवंत जे आहेत हे त्यांचे चर्चा करतात आणि सेवा करतात, भगवंत त्यांना स्वतः मार्गदर्शन करतात असं भगवंत म्हणतात. हे भगवंतांचं आदान प्रदान आहे. हम्म. तर अशा प्रकारे कृष्णाचे जे भक्त आहेत ते केवळ त्यांच्याविषयी श्रवण करून त्यांना समजत नाहीत, परंतु कृष्ण जे आहे ते त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करतात आणि स्वतःला ते दाखवून देतात. स्वतःला साक्षात्कार करून देतात. अशा भक्तांना साक्षात्कार करून देतात स्वतःविषयी. श्रील विश्वनाथाचार्य ठाकूर म्हणतात की बुद्धी योग म्हणजे कृष्णाचं प्रत्यक्ष रूपाने दिलेली जी प्रेरणा आहे
त्याला बुद्धियोग म्हणतात विश्वनाथ शर्य ठाकूर. कृष्ण जे भक्तांना प्रेरणा देतात हृदयातून, कधी कधी भक्तांना प्रेरणा मिळते की मी ही काहीतरी एक जबाबदारी घ्यावी आता. माझे आता इतके वर्ष झाले, आता काय किती दिवस दुसरे कार्य करायचे, भौतिक कार्य. आता मी कृष्ण भावनेमध्ये पण काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. बाकी तर जबाबदाऱ्या मी जीवनात घेतलेल्या आहेत, परंतु कृष्ण भावनेमध्ये मंदिरासाठी काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. तर ही प्रेरणा कृष्णाद्वारे दिली जाते भक्तांना, त्याला बुद्धियोग असे म्हटले जाते. हम्म. कारण भक्तांची ही इच्छा असते, एक तीव्र इच्छा असते कृष्णाला जाणून घेण्याची. तर त्यासाठी कृष्ण जे आहेत हे त्यांना पूर्णपणे स्वतःला समजून देण्यासाठी पूर्णपणे अं, ज्ञान प्रदान करतात. हम्म. तर अशा प्रकारे तात्पर्यामध्ये शिल प्रभुपाद यांनी देखील याच्यावर जोर दिलेला आहे की कृष्णाद्वारे जी भक्तांना प्रेरणा प्राप्त होते, त्याद्वारे कृष्ण जे आहेत हे शुद्ध भक्तांशी आदान प्रदान देखील करतात. हम्म. परंतु एक जो जीवात्मा आहे हा एक अनंत काळापासून अज्ञानामध्ये आच्छादित आहे. तर असा अज्ञानाने आच्छादित जो जीवात्मा आहे तो खरोखर अशी प्रेरणा प्राप्त करू शकतो का? खरोखर असं ज्ञान प्राप्त करू शकतो का? खरोखर असा साक्षात्कार प्राप्त करू शकतो का? त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण देतात. 11वा श्लोक. तेषामेवानुकंपार्थम तेषामेव तेषाम् अनुकंपार्थम् अहमज्ञानजं तमः ज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो नाशयामात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. ज्ञानदीपेन भास्वता. त्याचं हरे कृष्ण. ज्याच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. तर जरीही एक जीवात्मा अनंत काळापासून अज्ञानाने गुरफटलेला असेल, तरीही जर तो भगवंतांच्या आश्रयामध्ये येतो तर त्याचा अज्ञानाचा नाश भगवंत स्वतः करतात. ज्ञानाचा दीप लावून भगवंत त्यांच्या अज्ञानाचा नाश करतात. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद प्रकाशानंद सरस्वती जे आहेत त्यांच्या विषयी थोडी कथा सांगतात. चैतन्य महाप्रभू आणि प्रकाशानंद सरस्वती. तर चैतन्य महाप्रभू जेव्हा वाराणसीमध्ये होते, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जपाचा प्रचार करत होते, तेव्हा हजारो हजारो लोक जे आहेत हे त्यांचं अनुगमन करत होते. तर त्यावेळेस एक प्रकाशानंद सरस्वती नावाचे फार प्रसिद्ध आणि प्रभावी असे विद्वान वाराणसीमध्ये होते आणि ते मायावादी होते मुख्यतः. तर ते नेहमी चैतन्य महाप्रभूंची निंदा करायचे. ते म्हणायचे हे चैतन्य महाप्रभू कोण आहेत? हे केवळ एक भावुक आहेत, स्त्रियांप्रमाणे ते नाचतात आहे आणि रडतात आहे, असे भावुक होऊन असे म्हणायचे ते. तर त्यांना कधी कधी या मायावादी लोकांची अशी धारणा असते की भक्ती कोणासाठी आहे? जे भावुक आहेत, स्त्रिया वगैरे, त्यांच्यासाठी भक्ती आहे. परंतु विद्वान लोक काय करतात? ते ज्ञान अर्जन करतात, अशी चुकीची धारणा मायावादी लोकांची असते. तर त्यामुळे हे प्रकाशानंद सरस्वती देखील हे मायावादांचे एकदम नेते होते, पुढारी होते आणि ते चैतन्य महाप्रभूंना नेहमी त्यांची निंदा करत होते की हे भावुक आहेत. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की कधी कधी मायावादी जे तत्ववेत्ते असतात ते भक्तांची निंदा करतात, कारण त्यांना असे वाटते की भक्त जे आहेत हे नेहमी अज्ञानामध्ये डुबलेले असतात, अज्ञानरूपी अंधकारामध्ये डुबलेले असतात आणि तत्वज्ञानाचं त्यांना काहीच ज्ञान नसतं. ते तत्वज्ञानामध्ये नसतात, केवळ भावनेपोटी येऊन काहीतरी नृत्य गान कीर्तन वगैरे करतात आणि ते केवळ भावुक असतात, त्यांना तत्वज्ञानाविषयी काहीच माहिती नसते. असा गैरसमज बऱ्याचदा मायावाद्यांचा असतो. परंतु प्रभुपाद म्हणतात की हे तथ्य नाहीये. आपल्या भक्तीमध्ये देखील अनेक अनेक खूप प्रकांड पंडित होऊन गेलेले आहे, त्यांनी भक्तीचे जे तत्वज्ञान आहे ते समजून सांगितलेलं आहे. त्याचं एक उदाहरण, ज्वलंत उदाहरण, एक उदाहरण म्हणजे श्रील जीव गोस्वामी. आजपर्यंतच्या युगामध्ये कोणीही
जीव गोस्वामी इतकं प्रकांड पंडित झालेलं नाही. एक व्यासदेव होते आणि त्यानंतर जीव गोस्वामी, त्यांच्या इतकं प्रकांड पंडित कोणी झालेलं नाही. जीव गोस्वामी 4 लाख श्लोक लिहिलेले आहेत, स्वतःचे श्लोक. त्यामुळे त्यांना एक दुसरा व्यासदेव म्हणून म्हटले जाते. आणि इतके विद्वान की त्यांच्या पुढे जगातले कुठलेही मोठे मोठे विद्वान टिकाव धरू शकले नाही. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की जरी भक्त श्रवण कीर्तन करत असते की याचा अर्थ असा नाही की ते केवळ भाऊक आहेत किंवा त्यांना तत्वज्ञान माहिती नाही. तत्वज्ञानामध्ये देखील भक्त बरेच तरबेज असतात. भक्तांना तत्वज्ञान देखील माहिती असतं. म्हणून मध्वाचार्य जे होते, त्यांनी त्यांच्या काळामध्ये प्रत्येक मायावाद्याला त्यांनी असं धुतलं की मायावादी त्यांना बघून पळून जायचे. तर मध्वाचार्य महान भक्त होते, महान आचार्य होते, परंतु त्यांचं तत्वज्ञान देखील तितकंच पक्क होतं आणि मायावाद्यांचा त्यांच्या पुढे टिकाव लागत नव्हता. आणि तसेच होते शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांना देखील बघून सगळेजण जे अपसंप्रदायी मायावादी त्यांना पळून जायचे, कारण की त्यांना माहिती आहे की शिल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या पुढे आपला कुठेच टिकाव लागणार नाही. असा कुठलाच विषय नाही ज्यावर भक्तिसायन ठाकूर बोलू शकत नव्हते. इतके प्रकांड पंडित. म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्त जे आहेत हे केवळ भाऊक नसतात. ते केवळ श्रवण कीर्तन भाऊकतेच्या पोटी करत नाही, परंतु त्यांच्याकडे तत्वज्ञानाचा देखील चांगल्या प्रकारे पाया त्यांचा असतोच. आणि शिल प्रभुपाद जरी ते नम्रतेने म्हणायचे की मी इतका मोठा विद्वान नाही, परंतु आपण बघतो की प्रभुपादांनी सगळ्यांना हरवलं. ख्रिश्चन असो की मुस्लिम असो की वैज्ञानिक असो, अनेक अनेक प्रकारचे वैज्ञानिक असो, वेगवेगळे तत्वज्ञानी असो, कोणीही असो, सगळ्यांचे जे तर्क होते प्रभुपादांनी हाणून पाडले आणि सगळ्यांवर प्रभुपादाने विजय प्राप्त केला. तर याविषयी प्रभुपादांचे अनेक अनेक संवाद आहेत, त्याचे आपण पठण करू शकतो. जसं प्रभुपादांनी जे पाश्चात्य तत्वज्ञानी आहेत त्यांचे जे काही त्यांचं जे तत्वज्ञान होतं त्याच्यावर देखील चर्चा केलेली आहे. तर त्याविषयी एक पुस्तक आहे, त्याचं मराठीत नाव मला माहिती नाही, कोणाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. त्याचं इंग्रजीमध्ये नाव आहे बियॉन्ड इल्युजन अँड डाऊट. मराठीमध्ये काय नाव आहे मला माहिती नाही. त्याच्यात प्रभुपादांनी सगळ्या पाश्चात्य तत्वज्ञानांविषयी त्यांनी हे केलेलं आहे, त्याच्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि त्याच प्रकारे लाईफ कम फ्रॉम लाईफ नावाचं एक पुस्तक आहे, त्याचं पण मराठीत काय पुस्तक आहे मला माहिती नाही. पण या पुस्तकामध्ये प्रभुपादांनी सगळे जे वैज्ञानिक सिद्धांत आहे, वैज्ञानिकांच्या ज्या कल्पना आहेत त्याच्यावर प्रभुपादांनी चर्चा केलेली आहे. तर जरी प्रभुपाद स्वतःला विद्वान समजायचे नाही, परंतु त्यांचं नाव भक्ती वेदांत होतं आणि ते खरेच विद्वान होते. कारण की प्रत्येक प्रश्नाची उत्तरं, प्रत्येक चुकीचं जे तत्वज्ञान आहे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे चुकीचं तत्वज्ञान आहे, हे प्रभुपादांनी खोडून काढलं. आणि प्रभुपादांनी गौरवाणी जी आहे, चैतन्य महाप्रभूंची जी शिकवण आहे ती प्रस्थापित केली. म्हणून प्रभुपादांचा हा प्रणती मंत्र आहे, नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. तर अशा प्रकारे अनेक अनेक भक्त जे आहेत हे फार हुशार विद्वान देखील असतात. परंतु प्रभुपाद म्हणतात तरीही एखादा भक्त जर इतका विद्वान नसेल किंवा वैष्णवांनी जे मोठे मोठे ग्रंथ लिहिले आहेत त्याचा फायदा करून घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसेल, किंवा गुरूंनी जे काही सांगितलं आहे ते समजण्याची त्याच्यामध्ये क्षमता नसेल, परंतु असा व्यक्ती जरी भक्तीमध्ये जर प्रामाणिक असेल तर कृष्ण स्वतः त्यांच्या हृदयातून त्यांना मदत करतात. जसे श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज होते, त्यांना लिहिता वाचता पण यायचं नाही, ते अशिक्षित होते, निरक्षर होते, त्यांना लिहिता वाचता नाही यायचं. परंतु भक्तिसिद्धांत ठाकूर जेव्हा त्यांना प्रश्न विचारते, भक्तिसिद्धांत ठाकूर एवढे मोठे प्रकांड पंडित, पण ते गौर किशोरदास बाबाजी महाराजांना प्रश्न विचारायचे आणि गौर किशोरदास बाबाजी महाराज त्याची अचूक उत्तरं वेगवेगळ्या पुराणातून आणि वेदांमधून द्यायचे. भक्तिसिद्धांत ठाकूरांना फार आश्चर्य वाटायचं की माझ्या गुरु महाराजांनी हे सगळे पुराण आणि वेद वाचले कसे, कारण की त्यांना तर लिहिता वाचता येत नाही. कसे वाचले नाही, परंतु हृदयामध्ये
कृष्णाने सगळे वेद आणि पुराण त्यांना हृदयामध्येच कृष्णाने उत्स्फुरित केले होते. हे गौर किशोरदास बाबाजी महाराजांची महानती होती. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देखील सडेतोड देऊ शकत होते. जरी ते 24 तास जप करायचे तरी पण त्यांना तत्वज्ञान पण तेवढंच माहिती होतं. असे महान होते. तर याच्याच विषयी श्रील प्रभुपाद सांगतात, जर भक्त प्रामाणिक असेल तरी, जर त्यांना एवढं काही समजत जरी नसेल, पुस्तकं किंवा भक्तिशास्त्री किंवा जे श्रवण करत आहेत त्याच्यातलं इतकं समजत जरी नसेल, पण तो जर प्रामाणिकपणे भगवंतांच्या सेवेमध्ये, गुरूंच्या सेवेमध्ये संलग्न असेल, तर कृष्ण स्वतः त्यांच्या हृदयामध्ये त्यांना मदत करतील. आणि अशा प्रकारे जे प्रामाणिक भक्त आहे, जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत, हे कधीही ज्ञानाशिवाय राहू शकणार नाही. त्यांना नेहमी ज्ञान प्राप्त होईल. त्यांचं एकच योग्यता आहे की त्यांनी भक्ती जी आहे ती पूर्ण कृष्ण भावनेमध्ये त्यांनी भक्तिमय कार्य केले पाहिजे. हीच योग्यता, गरज आहे, त्याचीच गरज आहे फक्त. तर मायावादी तत्वज्ञानी ते विचार करतात की जोपर्यंत आपण एक विवेक बुद्धी दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला शुद्ध ज्ञान मिळत नाही. तर त्यांच्यावर हे भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे, की जे कोणी व्यक्ती शुद्ध भक्तीमध्ये संलग्न आहेत, जरीही त्यांच्यामध्ये चांगलं शिक्षण नाहीये, जरीही त्यांच्यामध्ये वेदांचं व्यवस्थित ज्ञान नाहीये, तरीही भगवान श्रीकृष्ण त्यांना स्वतः हृदयामध्ये मदत करतात आणि त्यांना सगळं ज्ञान प्रदान करतात. हे उत्तर भगवान श्रीकृष्ण मायावाद्यांना देत आहेत. तर अशा प्रकारे व्यक्ती कितीही तर्क करत राहिला, हजारो लाखो वर्षांपर्यंत तर्क करत राहिला, परंतु जो जर भक्त नाही बनला तर तो, आणि जो जर भगवंतांचा प्रेमी नसेल तो तो कृष्णाला कधीच समजू शकणार नाही. तर्कांद्वारे किंवा विद्वत्तेद्वारे आपण कृष्णाला समजू शकत नाही, तर केवळ प्रेमाद्वारे आणि भक्तीद्वारेच आपण भगवंतांना समजू शकतो. तर म्हणून केवळ भक्तीच केवळ भक्तीद्वारेच कृष्ण प्रसन्न होतात. आणि जेव्हा कृष्ण प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या अचिंत्य ऊर्जेद्वारे ते स्वतःला भक्तांच्या हृदयामध्ये स्वतःला स्फुरित करतात. दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, दिव्य ज्ञान जे ज्ञान आहे हे हृदयामध्ये प्रकट होते. तर शुद्ध भक्त जे आहेत हे कृष्णाला नेहमी हृदयामध्ये धारण करतात, आणि म्हणून कृष्ण त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे जे सूर्याप्रमाणे आहेत ते तिथे अंधकार राहतच नाही. कृष्ण सूर्याप्रमाणे आहेत आणि शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये कृष्ण आहेत, तर अशा हृदयामध्ये अज्ञान रूपी अंधकार राहू शकत नाही. तर भक्तांसाठी ही एक विशेष कृपा भगवान श्रीकृष्णाद्वारे दिली जाते. पुढे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की जरी भौतिक संघाच्या कल्मशाद्वारे एक हजारो लाखो वर्षांपर्यंत पासून, लाखो वर्षांपासून व्यक्तीचं हृदय जे आहेत हे धुळीने माखलेलं आहे. कुठली धूळ आहे? कोलेस्ट्रॉलची धूळ नाही. ती धूळ नाही, परंतु भौतिकवादाची जी धूळ आहे ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठलेली आहे. कधीपासून साठलेली आहे? लाखो करोडो वर्षांपासून, जन्मांपासून ही भौतिक भोगाची जी धूळ आहे ही आपल्या हृदयावर साठलेली आहे. पण जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो आणि निरंतर भगवंतांच्या हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, त्यांचं हृदय लवकरच शुद्ध होतं आणि व्यक्ती जो आहे हा शुद्ध ज्ञानाच्या स्तरावर लवकरच त्याची प्रगती होते. म्हणूनच चैतन्य महाप्रभू म्हणायचे, चेतो दर्पण मार्जनम. भक्ती केल्याने, संकीर्तन केल्याने काय होतं? व्यक्तीचा हृदयाचा जो आरसा आहे तो स्वच्छ होतो. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की शुद्ध भक्त जे आहेत त्यांना त्यांच्या ज्या भौतिक गरजा आहेत त्याची पण चिंता करायची गरज नाही. का बरे? कारण जेव्हा तो स्वतःच्या हृदयातला जो अंधकार आहे तो दूर करतो, तेव्हा त्याला सगळं काही भगवंतांद्वारे दिलं जातं. कारण भगवंत जे आहेत हे अशा भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात. जसे मृगारी होते, ते नारद मुनींना भेटले, तर ते अत्यंत पापी होता मृगारी. पापी असा मृगारी जो शिकारी होता फार पापी होता, प्राण्यांना अर्धवट मारायचा. परंतु नारद मुनींच्या संपर्कात येऊन तो भगवंतांचा भक्त बनला आणि भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे रत झाला.
तो आणि त्याची पत्नी त्यांनी पूर्ण ज्या आपले पापमय कृत्य आहेत आणि त्यांचे जो पापमय रोजगार होता तो पण सोडून दिला, व्यवसाय तो सोडून दिला आणि ते केवळ भगवंतांच्या नावाचा जप करण्यामध्ये संलग्न झाले. परंतु आश्चर्य रूपाने असं की सगळ्या लोकांमध्ये ही बातमी पसरली की मृगारी जो क्रूर शिकारी होता तो आता एक शुद्ध भक्त झालेला आहे. हे जेव्हा सगळीकडे बातमी पसरली, प्रत्येक जण रोज अनेक अनेक भेटवस्तू घेऊन मृगारीला येऊन अर्पण करायचा. आणि अशा प्रकारे मृगारी जे आहे त्यांना कधीच त्यांच्या गरजांची कमी पडली नाही. गरजेपेक्षा जास्त गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या, कारण की भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यामुळे भगवंतच त्यांना सगळ्या काही गोष्टींचा जो साठा आहे तो पुरवत होते. भगवंतच त्यांच्या गरजा सगळ्या पुरवत होते. हम्म. तर अशा प्रकारे जर भक्त पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न झाले तर भगवंतच त्यांची काळजी घेतात. कधी कधी लोक, अर्थात आम्ही तसे काही शुद्ध भक्त नाही, पण तरी आम्हाला विचारतात कधी कधी गाडीमध्ये जाताना की तुमचं खर्च कसा चालतो. लोक विचारतात, तुम्ही तर काही नोकरी बिकरी करत नाही, तुमचा खर्च कसा चालतो. हम्म. तर त्याचं उत्तर काय आहे. खर्च चालतो भगवंतांच्या कृपेने. भगवंत प्रदान करतात. जर कोणी व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये लागला तर भगवंत त्याला पुरवणार नाही. भगवंत मोठ्या मोठ्या हत्तींना पण रोज जेवण पुरवतात, तर भक्तांना पुरवणार नाही, असं कसं शक्य आहे की नाही. तर अशा प्रकारे आपली काळजी कोण घेत आहे. सगळे जे भक्त आहेत त्यांची काळजी पण भगवंतच घेत आहेत. विशेषतः जे ब्रह्मचारी आहेत किंवा संन्यासी आहेत, ते वानप्रस्थ आहेत, ते तर काही धन अर्जन पण करत नाही, रोजगार पण काही नसतो, तरीही भगवंत त्यांना सगळ्या गोष्टींचा पुरवठा करतात. हम्म. तर प्रभुपाद म्हणतात की हे जे आहे हे भगवद्गीतेच्या शिकवणींचं सार आहे. हम्म. तर भगवद्गीतेचं आपण चांगल्या प्रकारे अध्ययन केलं तर काय त्याचा परिणाम होईल. तो जो आत्मा आहे हा पूर्णपणे भगवंतांना शरणागत होईल आणि अशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये, शुद्ध सेवेमध्ये स्वतःला संलग्न करेल. आणि अशा व्यक्तीचा जो चार्ज आहे, अशा व्यक्तीचा जो एक अधिकार आहे ते भगवंत स्वतः ग्रहण करतील. हम्म. तर भगवंत स्वतः त्यांचं जीवन आहे स्वतःच्या हातामध्ये घेतील. त्याची जबाबदारी, त्याचा कार्यभार जो आहे भगवंत स्वतः स्वतः घेतील. आणि त्याद्वारे असे भक्त जे आहेत ते काय होतील, ते पूर्णपणे सगळ्या भौतिकवादी कार्यांपासून मुक्त होतील. तर ही भगवंतांची विशेष कृपा आहे त्यांच्या भक्तांवर. तर अशा प्रकारे या 11व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्यांची भक्तांवर कशी विशेष कृपा आहे ते सांगितलेलं आहे. श्रील विश्वाचार्य ठाकूर सांगतात की कृष्ण असा विचार करतात. कृष्ण काय विचार करतात हे आपले आचार्य सांगतात. श्रील विश्वाचार्य ठाकूर सांगत आहेत की मी आत्मभावस्थ होतो. म्हणजे ज्याप्रमाणे एक मधमाशी जी आहे ती कमळाच्या आतमध्ये प्रवेश करते, त्याचप्रमाणे मी भक्तांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो, असे कृष्ण म्हणतात. आणि माझ्या दिव्य, माफ करा, माझ्या दिव्य वैयक्तिक रूपाने मी माझे जे गुण आहेत हे भक्तांना दर्शवून देतो, त्यांना प्रकाशित करतो. आणि अशा प्रकारे जे ज्ञानाचा चमकता जो दिवा आहे, दीप आहे, या गुणांचा जो दिवा आहे, दिव्य गुणांचा दिवा आहे, त्याद्वारे भक्तांचा जो अनादि कर्म आहे, म्हणजे अनादि काळांपासून जे कर्मरूपी अंधकार त्यांच्या हृदयामध्ये साठलेला आहे, त्याचा मी नाश करतो. आणि त्यांच्या खऱ्या ज्ञानामध्ये जे काही अडचणी आहेत त्यांचा देखील मी नाश करतो. आणि अशा प्रकारे भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये मी माझ्याविषयी आसक्ती आणि एक लालसा उत्पन्न करतो. तर भक्तांच्या हृदयातला अंधकार नष्ट झाल्यावर काय होतं,
त्यांच्या हृदयामध्ये कृष्ण प्राप्तीची लालसा निर्माण होते. हम्म. तर कोणामध्ये कृष्ण लालसा जर निर्माण झाली असेल तर याचा अर्थ काय आहे? त्यांचा जीवनातला जो अंधकार आहे हा नष्ट होत चाललाय किंवा नष्ट होत झालेला आहे. कृष्ण लालसा, कृष्ण प्राप्तीची लालसा हे त्याचा लक्षण आहे. हम्म. तर अशा प्रकारे भगवान कृष्णांचं भक्तांसाठी एक विशेष भेट वस्तू आहे. ती काय आहे? दिव्य ज्ञान, ज्याद्वारे त्यांचा अंधकार दूर होतो. आणि अशात याद्वारे भगवान श्रीकृष्ण काय करतात? भक्तांच्या प्रेममयी सेवेशी आदान प्रदान करतात. हम्म. तर हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. नंतर बलदेव विद्याभूषण म्हणतात की जर कोणी असा प्रश्न विचारत असेल की एक जीवात्मा जो अज्ञानाद्वारे अनेक अनेक अ, काळापासून अनंत काळापासून अज्ञानाद्वारे आपलावित आहे, हम्म, तर अशा व्यक्तीला कृष्ण कसे काय दिव्य ज्ञान प्रदान करतात? तर याच्यावर कृष्ण काय उत्तर देतात की भक्तांना स्वतः प्रयत्न करायची गरज नाही, बिलकुल नाही. कृष्ण म्हणतात मी त्यांच्यावर विशेष कृपा करेल आणि त्यांच्यावर आणि योगींवर नाही परंतु केवळ भक्तांवर एक विशेष ज्ञान प्रदान करेल. अशी कृपा मी, कृष्ण म्हणतात, भक्तांवरच करेल केवळ. दुसऱ्या शब्दांमध्ये भक्त जे आहेत त्यांना माझी कृपा कशी प्राप्त करावी याची चिंता करायची गरज नाही. कारण काय, मी स्वतःच प्रयत्न करून भक्तांना माझी कृपा देतो. मी आत्मभावस्थ आहे, म्हणजे त्यांच्या बुद्धीचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये मी बसलेला आहे असे कृष्ण म्हणतात. हम्म. तर भक्तांमध्ये जे ज्ञान आहे ते मीच स्वतः प्रदान करतो. आणि असं असल्यामुळे हे जे ज्ञान आहे हे केवळ भौतिक सात्विक ज्ञान नसतं, परंतु कृष्ण म्हणतात की हे आध्यात्मिक ज्ञान असतं. हम्म. आणि असं जे ज्ञान आहे हे केवळ साधारण आध्यात्मिक ज्ञानापासून वेगळं असतं. कारण हे शुद्ध भक्तीचं ज्ञान असतं. आणि या शुद्ध भक्तीच्या ज्ञानरूपी दिव्याद्वारे मी भक्तांचा जो अंधकार रूपी अज्ञान रूपी जो अंधकार आहे तो नष्ट करतो. आणि मी स्वतः त्यांचा अंधकार नष्ट करतो, त्यामुळे भक्तांना प्रयत्न करायची काय गरज आहे? मी माझ्या शब्दांनी हे सिद्ध करत आहे. कृष्ण म्हणतात की जे कोणी व्यक्ती माझा भक्तिपूर्वक अर्चना करतात, पूजा करतात, हम्म, त्यांच्यामध्ये काही पण कमतरता असली तर मी त्यांना त्यांची कमतरता पूर्ण करतो आणि त्यांचं जे काही आहे त्याचं मी रक्षण करतो. हम्म. हे मी स्वतःवर ही जबाबदारी मी घेतो की भक्तांच्या सगळ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो, असे श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात. कुठल्या प्रकारच्या गरजा? भौतिक गरजा आणि आध्यात्मिक गरजा, दोन्ही गरजा मी पूर्ण करतो. त्यांना भक्तांना त्याची काळजी करायची गरज नाही असे कृष्ण सांगत आहेत, असे श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात. तर अशा प्रकारे हे जे 4 श्लोक आहेत, चतुश्लोकी भगवद्गीता हे भगवद्गीतेचे सार आहेत आणि म्हणून त्यांना चतुश्लोकी म्हटले जाते. आणि जे कोणी व्यक्ती, याची फलश्रुती अशी आहे की जे कोणी या 4 चतुश्लोकी भगवद्गीतेचं पाठन, उच्चारण, श्रवण करतात त्यांच्या जीवनातले सगळे दुःख नष्ट होतात आणि त्यांचं जीवन पूर्णपणे शुभमय होतं, अशी या चतुश्लोकी भगवद्गीतेची फलश्रुती आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजलं आणि ते आपल्या भक्तांसोबत कसं आदान प्रदान करतात हे जर समजलं तर नैसर्गिकरित्या आपली त्यांना शरण जाण्याची, त्यांच्याकडे पूर्णपणे शरणागत होण्याची इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते. आणि जेव्हा आपण पूर्णपणे सर्व शक्तिशाली, सर्व ज्ञानी भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला पूर्णपणे सुरक्षितता आणि शांती प्राप्त होते. तर भक्त जे आहेत हे सगळं काही त्यांच्या आयुष्यातलं कृष्णाची कृपा म्हणून समजतात. आणि अशा प्रकारे त्यांचा हा पूर्ण विश्वास असतो की त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडत आहे हे केवळ त्यांच्या भक्तीच्या प्रगतीसाठीच घडत आहे.
असा विश्वास भक्तांमध्ये असतो. हम्म. त्यांची भक्ती वृद्धिंगत होईल त्यासाठीच त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत असा विश्वास भक्तांना होतो. तर हा जो विश्वास आहे आणि जे ज्ञान आहे भक्तांचं, ते त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये देखील त्यांना शांती प्रदान करतं. कारण भक्तांमध्ये विश्वास असतो आणि ज्ञान असतो, म्हणून कितीही कठीण परिस्थिती असली तरी भक्त जे असतात ते शांत असतात आणि ते समाधानी असतात, कारण त्यांचा कृष्णावर पूर्ण विश्वास असतो. तशा प्रकारे आपली चतुश्लोकी भगवद्गीता आज आपण पूर्ण केलेली आहे. कोणाचे काही प्रश्न आहेत याच्यावर? हो प्रभूजी. हरे कृष्णा. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. भक्ती सिद्धांत सर, अडाणी होते का? म्हणजे काय बोलले तुम्ही, मला काही कळालं नाही. भक्तिसार ठाकूरांचे गुरु सुशिक्षित नव्हते, त्यांना असं आहे लिहिता का? वाचता हा येत हा. नव्हतं. गौर किशोरदास बाबाजी महाराज. गौरकिशोरदास बाबाजी का? ओके हा, ओके. भक्तिसार ठाकूर तर मोठे प्रकांड पंडित होते. त्यांचे इंग्रजीचं इतकं ज्ञान होतं की ब्रिटिश लोकांना पण डिक्शनरी वापरायला लागायची त्यांचं इंग्रजी ऐकून. एवढे ज्ञानी होते भक्ती हा, ते सिद्धांत ठाकूर. कोर्टामध्ये येते ना, कोर्टात वगैरे? कोर्टात नाही, कोर्टात हॅलो. होते भक्तिविनोद ठाकूर. भक्ती ओके सिद्धांत ठाकूर ओके. ज्योतिषी होते, ज्योतिषी. असं आहे का? ओके. परंतु त्यांनी ज्योतिष सोडून पूर्णपणे कृष्ण भक्तीला स्वतःला समर्पित केलं. हम्म. थोर मोठे विद्वान आणि ज्योतिषी होते ते. हम्म. प्रभूजी, वारंवार रिडिंगच महत्वाचं आहे का? हा, वारंवार माझ्या रीडिंग पण ध्यानात. करणं आणि त्याच्यावर मनन करणं आणि आपल्या जीवनामध्ये त्याला उतारण्याचा प्रयत्न करणं, हा, उतरवण्याचा माझं प्रयत्न आहे ना, करणं. वाचन केल्यानंतर आहे ना प्रभूजी, ध्यानात राहत नाही. काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही करत राहा. एक सेवा म्हणून वाचन करा. हम्म. सेवा हो म्हणून हो. वाचन करा, त्याच्या थोड्याशा नोट्स त्याच्यामुळं काढा. आपली परीक्षा पण नाही दिली मी. परीक्षा द्या ना, त्यात काय एवढं. परीक्षा द्यायला पाहिजे. काळजी नका करू, भगवंत तुमची काळजी करतील. तुम्ही परीक्षा द्या, त्याचं वाचन करा. थोडंफार उजळणी केली तर लक्षात पण राहील. काही काही लोकांना थोडी जास्त उजळणी करावी लागते, ठीक आहे, रिव्हिजन जास्त करावी लागते. तर तेवढे करून परीक्षा देणं आवश्यक आहे, कारण त्याद्वारे आपला अभ्यास चांगला होतो, है की नाही? म्हणून परीक्षा दिली पाहिजे. चालेल चालेल प्रभूजी. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हम्म. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? ठीक आहे, तर आज आपण इथेच विराम